ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार, मी नमस्कार. विशाखा राव, ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे मी डॉक्टर अनिल गायकवाड यांचं स्वागत करते आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की ग्रामायण प्रतिष्ठान हे उद्योगगाथा, ज्ञानगाथा, सेवागाथा, चिंतनगाथा या स्वरूपाच्या कार्यक्रमातून एक समाज प्रबोधनाचं काम करीत आहे. वेगवेगळ्या अतिशय उत्तम काम केलेल्या व्यक्तींचा परिचय त्याद्वारे आपल्या सर्वांना होतो आहे. आणि एक उद्यमशीलता, त्याचप्रमाणे विविध गोष्टींमधनं रोजगार निर्मितीच्या काही वेगळ्या दिशा या आपल्याला ग्रामीण भागातील युवकांना, त्याचप्रमाणे शहरातील काही युवक युवतींना आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आजच्या या सत्रामध्ये आपले रिसोर्स पर्सन आहेत डॉक्टर अनिल गायकवाड. अनिलजींचा ह्या क्षेत्रातला फार मोठा अनुभव आहे. जवळजवळ 39 वर्ष ते शिक्षण क्षेत्रामध्ये, कृषी विषयक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत. MSc आणि PhD राहुरी कृषी विद्यापीठातनं त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रोफेसर म्हणून पुणे कृषी विद्यापीठामध्ये ते कार्यरत होते. आणि मायकोलॉजिस्ट, एक एमिनंट मायकोलॉजिस्ट, म्हणजे मशरूम्स बद्दल फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. मला आठवतंय खरं म्हणजे की 84 साली माझ्या एका मित्राने पुण्याला तिथे कृषी विद्यापीठातनं कोर्स केला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक यशस्वी युनिट तिथे चालू केलेलं होतं. आणि शहरामध्येच त्यांनी स्वतःच्या घरामध्ये ते एक उपक्रम केला आणि त्याला फारच म्हणजे असं मला आठवतंय की फार यशस्वी झाला होता. खरं म्हणजे मशरूम्सला, अळंबी आपण जे म्हणतो, त्याला फारशी मोठी बाजारपेठ त्या काळात नव्हती, लोकांना माहितीही नव्हती. पण तरी सुद्धा त्याचं युनिट ते अगदी जोमाने चाललेलं होतं. आणि त्याचं सगळं श्रेय त्यांनी हे पुणे विद्यापीठाचं जे मशरूम ट्रेनिंग सेंटर होतं त्याला तिने दिलेलं होतं. आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की ह्या बद्दल हे आपण जाणून घ्यावं, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना त्याची माहिती करून द्यावी. गायकवाड सर सध्या सकाळ ॲग्रोवन मध्ये पण एक लेखमाला चालवत आहेत आणि मशरूम बद्दल त्यांच्या लेखमालेमध्ये सविस्तर माहिती येत आहे. तर मी सरांना विनंती करते की ह्या उपक्रमाबद्दल त्यांनी सांगावं आणि कमी कॅपिटलमध्ये, म्हणजे कमी लागतीमध्ये, कमी जागेमध्ये एक चांगला रोजगार निर्माण करणारा हा उद्योग आहे. तर त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी जाणून घेऊया. सर, चालू करा प्लीज. थँक्यू मॅडम, माझी इंट्रोडक्शन करून दिल्याबद्दल. माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. हो, येतोय सर. अच्छा, आभारी आपला. सुरुवातीला माझी इंट्रोडक्शन तुम्ही चांगल्या प्रकारे करून दिली. तर मला जरा स्क्रीन शेअर करायची होती. बोजने सर आहेत का? बुजोने? प्रशांतजी तिथे खाली ऑप्शन आहे ना शेअर स्क्रीनचं. हा, शेअर स्क्रीन. शेअर स्क्रीनचं ऑप्शन आहे ना खाली? हो, आहे. त्याला करा तुम्ही. हा, केलं त्याला. तिथं ते ऍप्लिकेशन विंडो असेल, ती विंडो सिलेक्ट करा, काय शेअर करायचं आहे ते. हा, केलं शेअर?
हा हा. अच्छा हा हा दिसतंय. हॅलो, आलेलं आहे. आलेलं आहे ना? आलंय. आलाय अच्छा आलाय. हा, बर. तर ठीक आहे मॅडम, मी सुरू करतोय. हो सर, चालू करा. तर आजचा माझा जो विषय आहे तो म्हणजे अळंबीच्या आहारातील महत्त्व आणि त्याची लागवड ही कशी करावी याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. परंतु माझ्या टॉपिकला मी सुरुवात करण्यापूर्वी काही थोड्याशा बेसिक ज्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे मी ज्या ठिकाणी काम करत होतो तर आम्ही कुठल्या पद्धतीचं काम करत होतो, कसं काम करत होतो याबद्दल अगदी मी 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर आमचं जे अखिल भारतीय अळंबी संशोधन केंद्र आहे कृषी महाविद्यालय पुणे येथील, तर हे 1983 साली सुरू झालं आणि त्याच वर्षी आमचं जे हेड ऑफिस आहे ते हेड ऑफिस DMR सोलन, म्हणजे हिमाचल प्रदेशामध्ये जे सोलन आहे त्या ठिकाणी आमचं हेड ऑफिस त्याच वर्षी सुरू झालं. म्हणजे ही दोन्ही केंद्र सायमल्टेनियसली एका वेळेस सुरू झाली 1983 साली आणि याला जवळजवळ आता 37 वर्ष होऊन गेली. तर ह्या केंद्राचा जो मुख्य उद्देश जो आहे तो मुख्य उद्देश म्हणजे संशोधन करणं, अळंबीवरती संशोधन करणं. यामध्ये आम्ही प्रामुख्याने 3 प्रकारच्या अळंबीवरती संशोधन करतो. त्यामध्ये धिंगरी अळंबी असू द्या किंवा बटन अळंबी आहे किंवा दुधी अळंबी आहे, ह्या 3 अळंबीवरती आम्ही संशोधन करतो. आता संशोधन करतो म्हणजे नक्की काय करतो आम्ही, की ह्या ज्या हे जे वेगवेगळे प्रकार आहेत मशरूमचे किंवा अळंबीचे, त्याचे नवीन वाण शोधून काढणे, नवीन नवीन जाती शोधून काढणे. त्यासाठी आम्ही दरवर्षी जंगलामध्ये फिरतो. महाराष्ट्रामध्ये जे काही विविध जंगलं आहेत त्या सर्व जंगलामध्ये आम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये फिरतो. त्या ठिकाणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अळंबी गोळा करतो. ती प्रयोगशाळेमध्ये आणून त्याचं आयसोलेशन करतो, म्हणजे त्याचं बुरशीचं विलगीकरण करतो आणि नंतर त्याचं मल्टिप्लिकेशन करून आर्टिफिशियली मशरूम तयार करतो. नंतर त्याचं उत्पादन पाहतो, त्याची उत्पादन क्षमता किती ते पाहतो, ती खाण्यायोग्य आहे की नाही ते पाहतो, त्याचे क्वालिटी पॅरामीटर्स टेस्ट करतो. अशा अनेक पॅरामीटर्समधून ते अळंबीचे जे आम्ही वाण सिलेक्ट केले असतात ते जातात आणि नंतरच जो वाण आहे, जो वाण म्हणजे चवीसाठी चांगला आहे, ज्याची प्रत चांगली आहे, ज्याची उत्पादन चांगलं आहे आणि जो थोडक्यामध्ये म्हणजे विषारी नाही, ज्याच्यापासून मनुष्याला काही अपाय होणार नाही, असे जे वाण आहेत, असे ज्या जाती आहेत, हे आम्ही ग्रोअर्सपर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत आम्ही त्या नेतो, त्या प्रसारित करतो त्यांच्यासाठी लागवडीसाठी. नंतर ते काम केल्यानंतर म्हणजे नवीन नवीन वाण शोधून काढल्यानंतर त्याच्यासाठी कुठल्या मीडियावरती आपल्याला हे चांगल्या प्रकारे वाढवता येत आहे हे पाहिलं जातं. त्यासाठी आम्ही वेगवेगळे माध्यमं जे आहेत त्याला सबस्टेट म्हणतो आपण, तर ते सबस्टेट आम्ही टेस्ट करतो. त्याचप्रमाणे जे आमचं हेड ऑफिस आहे, हेड ऑफिसवरून ज्या ट्रायल्स आम्हाला येतात त्या सगळ्या ट्रायल्स आम्ही करतो. हे झालं संशोधनाबद्दल. म्हणजे मुख्य जे काम जे आमचं आहे हे संशोधन करणं. नंतरचं जे दुसरं एक प्रमुख काम जे आहे ते म्हणजे अळंबीचा प्रचार आणि प्रसार करणं. हे एक मुख्य काम आहे आमचं. याच्यामध्ये संशोधनाचा भाग येत नाही, परंतु अळंबीचा प्रसार करतो, लोकांमध्ये अळंबीबद्दल अवेअरनेस निर्माण करणं, हे सुद्धा आम्हाला काम करावं लागतं. आणि 1983 साली संशोधन केंद्र सुरू झाल्यापासून हे काम अव्याहतपणे चालू आहे. आणि हे करत असताना यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग घेतो. प्रत्येक महिन्याला पहिल्या बुधवारी आपल्याकडे ट्रेनिंग असतं. धिंगरी अळंबी आणि दुधी अळंबी याचं प्रत्येक महिन्याला पहिल्या बुधवारी ट्रेनिंग असतं. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पूर्ण दिवसभर ट्रेनिंग असतं. या व्यतिरिक्त 3 महिन्यातून एकदा मशरूमचं बियाणे उत्पादन, स्पॉन प्रोडक्शन, याच्यावरचं ट्रेनिंग असतं. त्याचप्रमाणे 3 महिन्यातून एकदा बटन अळंबी प्रोडक्शन, हे 5 दिवसाचं ट्रेनिंग असतं. स्पॉनचं जे ट्रेनिंग आहे हे 3 दिवसाचं असतं आणि बटन अळंबीचं ट्रेनिंग जे आहे हे 5 दिवसाचं असतं आणि झिंगरी अळंबीचं आणि दुधी अळंबीचं जे ट्रेनिंग आहे 1 दिवसाचं असतं. अशा प्रकारचे आम्ही विविध ट्रेनिंग घेतो.
आणि मला सांगायला आनंद वाटेल की 1983 साली ज्यावेळेस संशोधन केंद्र सुरू झालं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अतिशय नगण्य प्रोडक्शन होतं. आत्ताच राव मॅडमने सांगितलं की एक प्रोजेक्ट त्यावेळेस 1984 साली एक प्रोजेक्ट होता. परंतु आज मितीस 2020 सालाचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये बटन अळिंबीचे 36 प्रकल्प आहेत आणि धिंगरी अळिंबीचे 400हून जास्त प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे एवढे प्रोजेक्ट सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. आणि याचं श्रेय जे आहे हे श्रेय आपल्या संशोधन केंद्र जे आहे ह्या संशोधन केंद्राला जातं. गव्हर्नमेंटचं संशोधन केंद्र आहे आणि याला फायनान्स जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा फायनान्स आहे. आणि हे जे काम जे आपल्या संशोधन केंद्राने केलंय ह्या कामानिमित्तच माझ्याच काळामध्ये 1920 या सालासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे सेंटर आहे त्याला बेस्ट सेंटर म्हणून अवॉर्ड मिळालं. भारतामध्ये जे 32 सेंटर्स आहेत त्या 32 सेंटरपैकी आपल्या सेंटरला बेस्ट सेंटर म्हणून ह्या वर्षीचं जे अवॉर्ड आहे हे मिळालं. त्यामुळे आपल्या सेंटरचं जे काम आहे हे काम इतर सेंटरच्या तुलनेसारखं काम आहे. म्हणजे जे आपलं मेन सेंटर जे आहे सोलनचं ह्या सेंटर बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हे काम करत असतो. तर हे थोडक्यात आमच्या संशोधनाबद्दल संशोधन केंद्राबद्दल झालं किंवा आम्ही जे ऍक्टिव्हिटी करत असतो त्याबद्दल झालं. आता मी ऍक्च्युली माझ्या टॉपिकला सुरुवात करत आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की ही जी आदिवासी महिला जी आहे या आदिवासी महिलेच्या हातामध्ये एक टोकरी दिसते आणि या टोकरीमध्ये आपल्याला मशरूम दिसतंय. आता बऱ्याच लोकांना म्हणजे अळिंबी म्हणजे काय हे सुद्धा अजून माहित नसेल. तर थोडक्यात अळिंबी म्हणजे काय, अळिंबी म्हणजे काय तर एक प्रकारची ही बुरशी आहे. अळिंबी म्हणजे ही एक प्रकारची बुरशी आहे आणि ह्या बुरशीला ज्यावेळेस फळं लागतात तर या फळांना अळिंबी असं म्हणतात. आता मराठीमध्ये अळिंबी म्हणतात परंतु इंग्लिशमध्ये मात्र याला मशरूम या नावाने ओळखलं जातं. आता बऱ्याच लोकांना अळिंबी हा शब्द कदाचित प्रचलित नसेल कारण मशरूम हा शब्द जास्त प्रचलित आहे. म्हणजे इंग्लिश शब्द जरी असला तरी हा इंग्लिश शब्द आपल्याकडं हा जास्त प्रचलित आहे. त्यामुळे मशरूम ह्या नावानेच बरेचसे लोक अळिंबीला ओळखत असतील. तर आजचं माझं जे लेक्चर जे आहे हे ऑयस्टर मशरूम म्हणजेच धिंगरी अळिंबी यावरती मी जास्त बोलणार आहे. धिंगरी अळिंबीचं महत्व काय आहे आणि त्याची लागवड कशी करायची याबद्दलच मी जास्त बोलणार आहे. तर मला माहित नाही आता या ठिकाणी जे हे माझं लेक्चर जे ऐकतात यापैकी किती जणांनी अळिंबी खाल्ली हे मला माहित नाही. परंतु मला आपल्याला सांगावं असं वाटतं की बऱ्याच लोकांनी अळिंबी खाल्लेली नाही. यामध्ये जे 2 वर्ग जे आहेत या ठिकाणी मी ती मेन्शन केले माझ्या स्लाइडमध्ये की हे 2 वर्ग हे अळिंबी जास्त खातात. त्याच्यामध्ये जो पहिला वर्ग जो आहे तो म्हणजे उच्चभ्रू लोक. उच्चभ्रू आता म्हणता येणार नाही, याच्यामध्ये मला असं थोडी सुधारणा करता येईल की ज्यांना अळिंबीचं महत्व माहीत आहे, ज्यांना अळिंबीचा पौष्टिक गुणधर्म माहीत आहे, ज्यांना अळिंबीचे मेडिसिनल प्रॉपर्टीज माहीत आहेत तर ते लोक ही अळिंबी जास्त खातात. आणि दुसरा जो वर्ग आहे तो म्हणजे आदिवासी लोक. तर आदिवासी लोक जंगलामध्ये राहतात, खेड्यापाड्यामध्ये राहतात आणि जंगलामध्ये पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या अळिंबी उगवतात. तर त्यातल्या नक्की कुठली अळिंबी खायची आणि कुठली खायची नाही याच्याबद्दल त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे ज्ञान असतं आणि त्याप्रमाणे ते लोक त्या ठिकाणी ती अळिंबी जी खाण्यायोग्य अळिंबी आहे ती अळिंबी निवडून अगदी बरोबर खातात. तुम्ही पाहिलं असेल जंगलामध्ये लोक अतिशय काटक असतात कारण पावसाळ्यामध्ये यांचं हे मुख्य अन्न जे आहे अळिंबीच असते कारण त्या भागामध्ये भाजीपाल्याची पिकं ही जास्त नसतात. पावसाळ्यामध्ये जास्त भाजीपाला त्या ठिकाणी येत नाही, अळिंबी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे बऱ्याच वेळा दोन्ही वेळचं जे त्यांचं जेवण जे असतं जे प्रमुख जे अन्न आहे हे अळिंबी म्हणूनच ते खातात. तर अशा प्रकारे हे 2 वर्ग जे आहेत हे 2 वर्ग अळिंबी जास्त खातात. आणि याच्या व्यतिरिक्त जो तिसरा जो वर्ग आहे जो मध्यम वर्ग ज्याला आपण म्हणतो की ज्यांना अळिंबीचं महत्व माहीत नाही ते मात्र अळिंबी जास्त प्रमाणामध्ये खात नाहीत, म्हणजे खातच नाहीत. त्याचे अनेक कारण असू शकतात. एक तर म्हणजे त्यांना माहीत नसतं आणि दुसरं म्हणजे अळिंबीबद्दल अनेक प्रकारचे त्यांच्या मनामध्ये समज
गैरसमज असतात, त्यामुळं ते अळंबी खात नाहीत. तर आपण सर्वांनी अळंबी खायला सुरुवात केली पाहिजे. त्याचं थोडं महत्व समजून घेऊया आपण. एकदा तुम्हाला माहिती अळंबीचं महत्व समजलं ना की आपापच अळंबी खायला सुरुवात होईल. तर अळंबीचं आहारामध्ये काय महत्व आहे हे आपण आता पाहूया. याच्यामध्ये मगाशीच मी सांगितलं की अळंबीचा आपल्याला दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे याच्यामध्ये जे पौष्टिक गुणधर्म जे आहेत ते अतिशय चांगले आहेत, अतिशय वाखाणण्याजोगे पौष्टिक गुणधर्म आहेत. आणि दुसरं म्हणजे औषधी गुणधर्म. जगाच्या पाठीवरती असं कुठलंही अन्न नाही की त्यामध्ये एवढ्या प्रकारचे पौष्टिक गुणधर्म आहेत आणि औषधी गुणधर्म आहेत. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे दूध जो पदार्थ जो आहे दूध, तर दुधाला आपण पूर्णान्न म्हणतो. त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवरती अळंबीला हेल्दी फूड म्हणून समजलं जातं. म्हणजे आरोग्यदायी अन्न म्हणून जगाच्या पाठीवरती अळंबीकडे पाहिलं जातं. का पाहिलं जातं? तर हे जे त्याच्यामध्ये जे पौष्टिक गुणधर्म आहेत, त्याचे जे औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळेच याला हेल्दी अळंबी म्हणून किंवा हेल्दी मशरूम किंवा हेल्दी फूड म्हणून हे पाहिलं जातं. तर काय काय याच्यामध्ये जे पौष्टिक गुणधर्म जे आहेत, काय काय पौष्टिक गुणधर्म आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. त्याच्यामध्ये प्रथिनं, पौष्टिक गुणधर्माचा जर आपण जर विचार केला त्याच्यामध्ये प्रथिनं, जीवनसत्व आणि खनिज हे फार मोठ्या प्रमाणावरती असतात. आता प्रथिनांचा जर विचार केला तर याची जी तुलना जी आहे, आपण भाजीपाल्याची जर तुलना केली, भाजीपाला पिकं जे आहेत, मी तुम्हाला नंतर एक टेबल दाखवणार आहे. त्या टेबलवरून आपल्याला पूर्ण कल्पना येईल की याच्यामध्ये प्रथिनं किती प्रमाणात जास्त असतात, भाजीपाल्यापेक्षा याची प्रथिनं किती प्रमाणात जास्त आहेत. तर हे निश्चित जास्त नाहीत. तर ह्या प्रथिनांची जी क्वालिटी जी आहे, त्यांची जी प्रत आहे, ही प्रत अतिशय चांगली आहे. तर ही जी प्रत जी आहे, ही प्रत कशावर ठरते की यामध्ये जी अमिनो ऍसिड्स असतात, त्याच्यामध्ये जे अमिनो ऍसिड जे आहेत ते म्हणजे थोडक्यात लायसिन किंवा ट्रिप्टोफॅन, हे जे अमिनो ऍसिड जे आहेत हे मशरूमच्या प्रथिनामध्ये हे जास्त असतात. तर हेच अमिनो ऍसिड, आता जर आपण प्रथिनांची जर तुलना केली तर नॉनव्हेज जे प्रथिनं जर पाहिली तर नॉनव्हेजमध्ये मशरूमपेक्षा नैसर्गिकतः हे जास्त प्रथिनं असतात. परंतु जास्त जरी प्रथिनं असली तरी परंतु त्याच्यामध्ये त्याची जी प्रत जी आहे, जी क्वालिटी आहे, ती मशरूमच्या प्रथिना इतकी उच्च दर्जाची नसते. कारण त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड्स हे नसतात किंवा जरी असले तरी ते अतिशय अल्प प्रमाणामध्ये असतात. आता मशरूम मधले जे प्रथिनं जे आहेत याची जी पाचक क्षमता जी आहे मशरूम याची जी, हे जवळजवळ 85 ते 90% पचतात. मशरूम मधले जे प्रथिनं जे आहेत जवळजवळ हे 85 ते 90% पचतात. त्या उलट मटणामधले किंवा जे नॉनव्हेज मधले जे प्रथिनं जे आहेत हे फक्त 20% पचतात. बाकीचे 80% प्रथिनांचं पचन हे अजिबात होत नाही. त्यामुळं हे 80% प्रथिनं जे आहेत हे आपल्या शरीरातनं आहे तसे बाहेर टाकले जातात. त्यामुळं त्याचं जे आपण न खाल्लेलं चांगलं, म्हणजे हे जे नॉनव्हेज मधले प्रथिनं जे आहेत किंवा नॉनव्हेज न खाल्लेलं चांगलं. त्यामुळे मशरूम हे कधीही पण चांगलं. हे झालं प्रथिनांच्या क्वालिटीबद्दल. दुसरं ते म्हणजे जीवनसत्व. जीवनसत्वाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अळंबीमध्ये ब, क आणि ड हे जीवनसत्व जास्त असतात. ब मध्ये त्यामध्ये B1 असू द्या, B2 किंवा B3, B6, B12 असे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रथिनं जे आहेत हे त्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. सी जे व्हिटॅमिन जे आहे ती सुद्धा याच्यामध्ये भाजीपाल्यापेक्षा जास्त आहे. आणि ड जीवनसत्व म्हणजे D2 आणि D3 हे जे जीवनसत्व जे आहेत हे याच्यामध्ये जास्त आहेत. आता आपण भाजीपाल्याचा जर विचार केला तर भाजीपाल्यामधनं आपल्याला जीवनसत्व अजिबात मिळत नाहीत. भाजीपाल्यामधनं आपल्याला ड जीवनसत्व जे आहे हे अजिबात मिळत नाही. आपल्याला जे ड जीवनसत्व मिळतं ते सूर्यप्रकाशातून मिळतं. परंतु ही एकमेव भाजी अशी आहे की याच्यामधून आपल्याला ड जीवनसत्व मिळतं. आता जीवनसत्वाव्यतिरिक्त खनिज, अनेक प्रकारचे खनिज याच्यातून मिळतात आपल्याला. तर त्याच्यामध्ये मग पोटॅशियम असू द्या, फॉस्फरस असू द्या, कॅल्शियम, लोह असू द्या, कॉपर, झिंक, मँगनीज, ही जी खनिज द्रव्य आहेत, हे जे मिनरल्स आहेत, हे मिनरल्स आपल्याला मशरूम मध्ये मिळतात.
म्हणजे यांचं जे प्रमाण जे आहे भाजीपाला पिकापेक्षा आपल्याला त्याच्यातून हे मिनरल जे आहेत हे जास्त प्रमाणामध्ये मिळतात. म्हणजे मी आता जे सांगितलं आपल्याला, हे प्रथिनं असू द्या, जीवनसत्व असू द्या किंवा खनिज असू द्या, हे भाजीपाला पिकापेक्षा किंवा इतर अन्नापेक्षा आपल्याला हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मशरूममधून किंवा अळिंबीमधून हे मिळतात. मग आपल्याला याच्यातून कमी काय मिळतं, की जे आपल्या शरीराला कमी प्रमाणामध्ये आवश्यक असतं ते घटक आपल्याला मशरूम मधून कमी मिळतात. ते कुठले घटक? तर त्यामध्ये स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थाची आपल्या शरीराला फारशी गरज नसते, कमी प्रमाणात लागतात. स्निग्ध पदार्थ जे आहेत हे आपल्या शरीराला मशरूम मधून अल्प प्रमाणामध्ये मिळतात. त्याचप्रमाणे पिष्टमय पदार्थ जे आहेत, हे पिष्टमय पदार्थ सुद्धा आपल्या शरीराला मशरूम मधून कमी प्रमाणामध्ये मिळतात, ज्याचे आपल्याला म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला कमी मिळतात. त्याचप्रमाणे पोटॅशियम सोडियमचा जो रेशो असतो, हा रेशो मशरूम मध्ये अगदी संतुलित प्रमाणामध्ये असतो. हा जो रेशो जो आहे हा संतुलित प्रमाणामध्ये असल्यामुळं, आता पोटॅशियम सोडियमचा रेशो का महत्वाचा, तर जर आपल्याला जो बीपी जो आहे, ब्लड प्रेशर जे आहे हे ह्या रेशोवरती अवलंबून असतं. पोटॅशियम सोडियमचा रेशो जो आहे याच्यावर अवलंबून असतं. पोटॅशियम जर जास्त असेल आणि सोडियम जर कमी असेल तर आपला जो बीपी जो आहे नॉर्मल राहतो. परंतु हे जर उलट जर असेल, पोटॅशियम कमी आणि सोडियम जर जास्त असेल तर बीपी हा हाय असतो. त्यामुळं आपलं आपोआपच हे जे संतुलित प्रमाण असल्यामुळं बीपी आपला हा नॉर्मल राखला जातो. तर अशा प्रकारे हे जे पौष्टिक गुणधर्म जे आहेत अळिंबीमधले हे अतिशय महत्वाचे आहेत. तर ह्या पुढची जी स्लाइड आहे, ही स्लाइड आलेली आहे का तुमच्याकडे येते का लगेच? हॅलो हॅलो आली स्लाइड. अच्छा, म्हणजे येत स्लाइड लगेच जर येत नसेल तर मला सांगा तसं, कारण काय होतं बऱ्याच वेळा थोडं उशिरा स्लाइड येते. तर हा जो टेबल जो दिसतोय याच्यामध्ये जे 3 महत्वाचे भाजीपाला पिकं घेतलेली आहेत आणि भाजीपाला पिकामध्ये बटाटा, फुलकोबी आणि कोबी या 3 बरोबर कम्पॅरिझन केलेले आहे. याच्यामध्ये बटन अळिंबी आहे, धिंगरी अळिंबी आहे, दुधी अळिंबी आहे. तर पहा यामध्ये प्रथिनं जे आहेत, प्रथिनांचं प्रमाण पहा याच्यामध्ये, म्हणजे सगळ्या भाजीपाला पिकापेक्षा प्रथिनांचं प्रमाण ह्या तिन्ही अळिंबीमध्ये हे जास्त असते. स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदक जर पाहिलं तर जो ऍटपार आहेत जे प्रमाण थोडं सारख्या प्रमाणात येईल, फक्त याच्यामध्ये बटाटा वगैरे जे आहे बटाट्यामध्ये जास्त आहे, बाकीच्या अळिंबीमध्ये हे आपल्याला फारच कमी प्रमाणामध्ये दिसते. आता खनिज द्रव्यांचं सुद्धा तसं जे खनिज असू द्या, खनिजांचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे, तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त आहे. तंतुमय पदार्थामुळे काय होतं की आपलं पोटाचे जे विकार जे आहेत, हे पोटाचे विकार हे फार मोठ्या प्रमाणावरती कमी होतात. तंतुमय पदार्थाचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये हे जास्त आहे. पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. अशा प्रकारे ही आपल्याला तुलना करता येईल. आता या ठिकाणी क्वांटिफिकेशन केलेलं आहे. हे जे वेगवेगळे पदार्थ जे मी आता तुम्हाला सांगितले किंवा वेगवेगळे जे घटक सांगितले तुम्हाला मी, पाणी असू द्या किंवा कार्बोहायड्रेट असू द्या, चरबी किंवा प्रथिनं, साखर वगैरे जे असतील त्याचं फक्त या ठिकाणी या स्लाइडमध्ये मी क्वांटिफिकेशन केलेलं आहे. आता हे एवढं आपल्याला सगळं सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. हे फक्त एक टेबल या ठिकाणी ऍड केलेलं आहे, क्वांटिफाय केलेलं आहे. त्या मगाशी फक्त मी काय सांगितले त्याच्यामध्ये हे असं असतात, परंतु या ठिकाणी क्वांटिफाय केलेलं आहे. ही मी स्लाइड पुढे सरकवतोय. हा, आता आपण पौष्टिक गुणधर्म पाहिले, तर अळिंबीमध्ये औषधी गुणधर्म काय काय असतात याबद्दल आपण चर्चा करूया. आता एवढे जर औषधी गुणधर्म जर आपल्याला समजले तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यामध्ये किती प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. जो पहिला जो गुणधर्म जो तो आहे म्हणजे जो प्रतिकार शक्ती प्रणाली मजबूतीकरण. म्हणजे आपली जी प्रतिकार शक्ती जी आहे, बॉडीची जी प्रतिकार शक्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढते. कशामुळे वाढते ती, की याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी आहे, अँटी व्हायरल ऍक्टिव्हिटी आहे, अँटी फंगल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूमुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्म जीवामुळे जे रोग होतात ते रोगांच्या विरुद्ध याच्यामध्ये शक्ती निर्माण करण्याची आपल्याला अळिंबी खाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये ती एक प्रकारची मजबूतीकरण येतं आणि प्रतिकार शक्ती ही वाढते. दुसरा जो गुणधर्म आहे तो म्हणजे अँटीऑक्सिडंट गुणधर्म. आता अँटीऑक्सिडंट गुणधर्म म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे का आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खात असतो. त्यामध्ये कोबी असू द्या किंवा फ्लावर असू द्या, वांगी, अनेक प्रकारच्या टोमॅटो असू द्या.
आणि ही जी ज्यावेळेस आपण नेहमी खात असतो, परंतु ह्या भाजीपाल्यावरती मोठ्या प्रमाणावरती औषधं मारली जातात आणि हळूहळू त्याचा जो विषारी जो अंश आहे आपल्या शरीरामध्ये हा साठत जातो आणि ज्या वेळेस त्याची मात्रा ही प्रमाणापेक्षा जास्त साठते त्यावेळेस त्याचं रूपांतर हे कॅन्सरमध्ये होतं. परंतु मशरूम मध्ये जे काही असे घटक असतात, आता या घटकांची नाव मी सांगत बसणार नाही, अनेक प्रकारचे घटक असतात याच्यामध्ये. पॉलिसॅक्राइड असू द्या किंवा बीटा ग्लुकॉन असू द्या, असे अनेक प्रकारचे लिओस्टॅटिन असू द्या, असे अनेक प्रकारचे याच्यामध्ये घटक आहेत. तर या घटकामुळे काय होतं की अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे विषारी अंश जे असतात हे विषारी अंश बाहेर टाकण्याचं काम हे ह्या घटकामुळे होतं आणि हे विषारी अंश बाहेर टाकल्यामुळं आपापच आपल्या शरीराचं ह्या जे विषारी अंशापासून हे संरक्षण होतं आणि अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आपापच ती डेव्हलप होते. पुढची जी प्रॉपर्टी जी आहे ती म्हणजे अँटी कॅन्सर प्रॉपर्टी. म्हणजे जे पर्टिक्युलरली जे हार्मोन रिलेटेड जे कॅन्सर्स आहेत, हे हार्मोन रिलेटेड कॅन्सर जे आहेत हे कमी होतात. हार्मोन रिलेटेड कॅन्सरमध्ये कुठले असते त्याच्यामध्ये मुख्य जो कॅन्सर जो आहे तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. स्त्रियांमध्ये जो सध्या महत्वाचा जो कॅन्सर जो आहे तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. पुरुषांमधला जो कॅन्सर आहे तो म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर. तर हे जे हार्मोन रिलेटेड कॅन्सर जे आहेत ह्या कॅन्सरचं नियंत्रण आपल्याला ह्या अळंबीमुळं करता येतं. त्या व्यतिरिक्त ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर याचं सुद्धा प्रमाण आपल्याला हे मशरूममुळं कमी करता येतं. त्याचप्रमाणे जी चयापचयाची क्रिया जी आहे थोडक्यात मेटाबॉलिझम, हे मेटाबॉलिझम सुद्धा मेटाबॉलिझम वृद्धी होते, शरीर आपलं बळकट होतं. नंतरची जी ती म्हणजे डायबेटिक प्रॉपर्टी. तर याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की स्निग्ध पदार्थ कमी असतात आणि याच्यामधून आपल्याला कमीत कमी कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि याच्यामध्ये असे काही घटक आहेत. लिओस्टॅटिन नावाचा जो घटक आहे तो त्या घटकामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रोडक्शन वाढतं आणि इन्सुलिनचं प्रोडक्शन वाढल्यामुळे आपापच साखरेचं प्रमाण जे आहे हे कमी होतं. त्यामुळे याच्यामध्ये ही अँटी डायबेटिक प्रॉपर्टी आहे. नंतर अळंबी हृदयासाठी अतिशय चांगली आहे. ते एक वरदान आहे हृदयासाठी. कारण मी मगाशी सांगितलं की कोलेस्टेरॉल म्हणजे याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ कमी असल्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं आणि कमी असतं आणि कोलेस्टेरॉल बर्निंग सुद्धा होतं. आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्टेरॉल जे आहे त्या कोलेस्टेरॉलचं बर्निंग होतं. त्याच्यामुळे आपापच आपल्या ज्या रक्तवाहिन्या ज्या आहे रक्तवाहिन्यांचं क्लॉगिंग होत नाही आणि आपापच हृदयाचं संरक्षण होतं. त्यामुळे एक अळंबी हे एक हृदयासाठी एक वरदान आहे. तसंच लठ्ठपणा कमी होतो. आता अलीकडे आपण जर पाहिलं तर ओबेसिटी हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. ओबेसिटी हा आपल्यामध्ये एक स्त्रियांमध्ये असू द्या किंवा पुरुषांमध्ये असू द्या हा एक अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे आणि अळंबी खाल्ल्यामुळं आपल्या शरीरात आपापच कोलेस्टेरॉलचं बर्निंग होत असल्यामुळं ओबेसिटी सुद्धा ही कमी होते. ऊर्ध्वत्व हे मोठ्या प्रमाणावरती कमी करता येतं. म्हणजे आपल्या शरीरावरती चेहऱ्यावरती ज्या सुरकत्या येतात या सुरकत्या ह्या अळंबी खाल्ल्यामुळे कमी होतात आणि आपापच वृद्धत्व हे लपवलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये तारुण्य हे जास्त काळ टिकवलं जातं. अशी जी काही महत्वाचे जे औषधी गुणधर्म आहेत ही मी आपल्याला सांगितले. याच्या व्यतिरिक्त अनेक पोटाचे विकार असू द्या किंवा मुरुम चेहऱ्यावरचे तारुण्य पेटिका असू द्या किंवा कुपोषण असू द्या. कुपोषणाचा काही संबंध ज्या ठिकाणी येत नाही कारण कुपोषण यामध्ये प्रोटीन्स मिळतात, मिनरल्स मिळतात, व्हिटॅमिन्स मिळतात. त्यामुळे कुपोषण होण्याचा काही संबंध येत नाही. कोलेस्ट्रॉल नियंत्रित होतं आणि केस गळण्याची जी क्रिया आहे ही सुद्धा केस गळण्याची क्रिया ही कमी होते. आणि याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळं हिमोग्लोबिनचं जे प्रमाण जे आहे हे आपापच वाढतं. वेदनाशामक आहे, पचनाचे विकार कमी होतात, पोटाचे विकार कमी होतात. असे अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आपल्याला मशरूम खाल्ल्यामुळं हे मिळतात. त्यामुळे मशरूमचे किती फायदे ते आपल्या लक्षात आलं आता की पौष्टिक गुणधर्म तर आहेत परंतु अशा अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म हे मशरूम खाल्ल्यामुळं आपल्याला मिळतात. तर हे मशरूम पासून तयार केलेले हे जे औषधं जे आहेत गॅनोडर्मा पासून तयार केलेले हे कॅप्सूल्स. मशरूम गॅनोडर्माला ऋषी हे सुद्धा म्हणतात, ऋषी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळे ऋषी या नावाने औषधं निर्मिती केलेली आहे. त्याचप्रमाणे शिताके हे एक जे मशरूम आहे, शिताके मशरूम मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं आणि याचे सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे औषधं तयार केली जातात. त्याचप्रमाणे कॉर्डिसेप्स हे मशरूम या सुद्धा मशरूम पासून अशा प्रकारचे विविध औषध तयार केले जातात आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मशरूम पासून
अशा प्रकारचे अनेक म्हणजे लायन्स मशरूम असू द्या किंवा बाकीचे दुसरे काही मशरूम असू द्या, त्यापासून अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारचे औषधाची निर्मिती केली जाते. आणि ही औषधं आपण जर रेग्युलरली घेतले किंवा मशरूम जरी रेग्युलरली घेतले आपण, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा हा विकार होणार नाही. याच्यामध्ये मी एक आपल्याला उत्तम उदाहरण देईन की आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे रेग्युलरली अगदी मशरूम खातात, रेग्युलरली मशरूम खातात. ते पाठीमागे तुम्ही पाहिलं असेल पेपरला मोठ्याचे मोठे रकाने यायचे 2 वर्षापूर्वी की मोदी साहेब हे असे वेगवेगळ्या प्रकारचे महागडे मशरूम खातात. पण तसं काही नाही, त्यांना कुठले मशरूम चालतं, म्हणजे महागडे मशरूम खातात असं नाही. ते कुठेही जरी गेले जगाच्या पाठीवरती, त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा ट्रिप केल्या, पण कुठेही जरी गेले तरी त्यांच्या जेवणामध्ये एक डिश ही मशरूमची असतेच. अगदी रेग्युलरली मशरूम खातात. तुम्ही त्यांना पाहिले का कधी ते आजारी पडलेत आणि आजारी पडून लिव्ह वरती गेलेत असं कधी तुमच्या लक्षात आलंय का? आता त्यांची सेकंड टर्म सुरू झाली, पहिली टर्म 5 वर्षीच झाली आणि आता सेकंड टर्म सुरू झाली. त्याआधी ते गुजरातचे 3 वेळेस मुख्यमंत्री होते, परंतु एवढ्या वर्षामध्ये नरेंद्रजी मोदी कधी आजारी पडलेत आणि सिक लिव्ह वरती गेलेत असं कधी झाले का? असं कधीच झालेलं नाही. तर याचं अनेक कारण असतील त्याच्या पाठीमागे. त्यातलं एक कारण जे आहे ते म्हणजे रेग्युलरली मशरूम खाणे. तर हा त्यांचा आदर्श आपल्याला हा घ्यायला काही हरकत नाही. तर हे झालं मशरूमच्या पौष्टिक गुणधर्माविषयी आणि औषधी गुणधर्माविषयी थोडक्यात म्हणजे महत्व. तर हेच महत्व आपल्याला हे जर समजलं असेल तर आपण मशरूम खायला, ज्यांनी म्हणजे जे खातात त्यांच्याबद्दल काही शंकाच नाही, परंतु जे जर खात नसतील तर त्यांनी मशरूम खायला सुरुवात करावी. आता काही लोक मशरूम खात नाहीत, मशरूम मध्ये अनेक गैरसमज त्यांच्या मनामध्ये असतात. ते कुठले गैरसमज मनामध्ये असतात? तर त्याच्यामध्ये पहिला जो गैरसमज आहे तो म्हणजे कुत्र्याची छत्री. आता कुत्र्याची छत्री म्हणजे काय की ज्या ठिकाणी कुत्रा लघवी करतो त्या ठिकाणी मशरूम उगवतं. परंतु असं काही नाही, ज्या ठिकाणी मशरूमला त्याचं अन्न मिळतं त्या ठिकाणी मशरूम उगवतं. कुठे कुठे मशरूम उगवतं आपण पाहिलं असेल की जे खताचे खड्डे असतात, खताच्या खड्ड्यावरती आपल्याला मशरूम उगवलेले दिसेल, किंवा झाडाच्या खाली जो पालापाचोळा दरवर्षी पडतो तो पालापाचोळा त्या ठिकाणी कुसतो आणि त्यावरती मशरूम उगवतं. किंवा तुम्ही काही जणांनी पाहिलं असेल की झाडाच्या खोडावरती सुद्धा मशरूम उगवतं, झाडाच्या फांद्यावरती मशरूम येतं. आता आम्ही जे मशरूम जे नवीन जाती शोधून काढलेल्या आहेत त्या बऱ्याचशा जाती आम्ही झाडाच्या खोडावरून आणि झाडाच्या फांदीवरून गोळा केल्या, की ज्या ठिकाणी आपला हात सुद्धा पुरत नाही, झाडावर चढून आम्ही अशा मशरूम अशा आळंबी आम्ही गोळा केलेल्या आहेत आणि त्याच्यापासून नवीन जाती शोधून काढलेल्या आहेत. मग जर आम्ही अशा उंच ठिकाणी की ज्या ठिकाणी आपल्याला सुद्धा चढायला अवघड होतं त्या ठिकाणी कुत्र्याला जाण्याचा काही संबंध येत नाही. त्यामुळं कुत्र्याचा आणि आळंबीचा काही संबंध नाही, दुरावण्याने काही संबंध येत नाही. म्हणून त्यामुळे हा पूर्णपणे एक गैरसमज आहे. ज्या ठिकाणी मशरूमला किंवा आळंबीला अन्न मिळतं त्या ठिकाणी ती उगवते. दुसरा जो समज आहे किंवा गैरसमज आहे तो म्हणजे विषारी मशरूम. तर थोड्याफार प्रमाणामध्ये हा समज खरा आहे की काही मशरूम हे विषारी असतात, परंतु हॅलो काही शंका आहे का? काही हॅलो, माझा आवाज येतोय ना? बोला. हा नाही, तुमचा आवाज मला काय वाटलं तुम्हाला काय विचारायचं काय मला असं मला वाटलं. नाही. अच्छा बोला. हा, तर हा जो दुसरा जो समज आहे विषारी मशरूम, तर हा थोड्याफार प्रमाणामध्ये खरा जरी असला तरी सध्या बाजारामध्ये जे मशरूम उपलब्ध आहेत हे बाजारामध्ये असलेले सर्व मशरूम हे बिनविषारी आहेत. कारण ह्या जाती ह्या आम्ही शोधून काढलेल्या आहेत किंवा जे भारतामध्ये जे वेगवेगळे संशोधन केंद्र आहेत त्यांनी शोधून काढलेले आहेत आणि या सर्व टेस्ट मधून गेलेले असल्यामुळं हे खाण्यासाठी अतिशय बिंदोक आहेत. त्याच्यामुळं ते खाण्यास काही हरकत नाही. त्याचप्रमाणे जे जंगलामध्ये जे बरेचसे मशरूम उगवतात त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे मशरूम हे खाण्यायोग्य असतात, परंतु त्यामुळेच ते आदिवासी लोक खातात. परंतु माहिती असेल तर खावं, अन्यथा जंगलामधले मशरूम हे खाऊ नये, परंतु बाजारामधले मशरूम खाण्यास काही हरकत नाही. तिसरा जो मोठा गैरसमज आहे तो म्हणजे मांसाहारी भाजी. मशरूम ही मांसाहारी भाजी आहे किंवा आळंबी ही मांसाहारी भाजी आहे, हा एक मोठा गैरसमज आहे. तर असा का गैरसमज झाला की मशरूम शिजवताना काय होतं, त्याचा जो वास आहे, त्याचा जो स्वाद आहे हा साधारणपणे मटणासारखा वास येतो, नॉनव्हेज सारखा वास येतो. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की
ही मांसाहारी भाजी आहे. पण तसं काही नाही. मशरूम, मगाशीच मी आपल्याला सांगितलं की मशरूम ही एक प्रकारची बुरशी आहे. ती काही प्राणीजन्य नाही आणि वनस्पतीजन्य पण नाही. ती एक बुरशी आहे. त्यामुळं ते मांसाहारी, त्याचा मांसाहाराशी काही संबंध नाही. त्यामुळे बिनधोकपणे शाकाहारी जे लोक आहेत त्यांनी खायला काहीच हरकत नाही. म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर हे चांगलं पूर्ण अन्न आहे असं मी म्हणेल. त्यामुळे त्यांनी अगदी बिनधोकपणे ही भाजी खावी. तर अशा प्रकारचे जे समज आहेत, हे गैरसमज आहेत, हे आपल्या मनातून हे पूर्णपणे हे काढले गेले पाहिजेत. म्हणजे आता आपल्याला महत्व समजलं मशरूमचं आणि हे गैरसमज समजले. त्यामुळं ज्यांच्या मनामध्ये जे काही गैरसमज होते त्यांनी ते काढून मशरूम खायला सुरुवात करावी. तर जो पुढचा जो टॉपिक जो आहे माझा तो म्हणजे धिंगरी अळंबी लागवड. तर लागवडीविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया. तर लागवडीचं जे प्रत्यक्षात चर्चा करण्यापूर्वी हे त्याच्यामध्ये कुठल्या जाती आहेत, कुठले प्रकार आहेत धिंगरी अळंबीमध्ये, ते आपण थोडक्यात चर्चा करूया. त्यापूर्वी ही अळंबी वाढवण्यासाठी आपल्याला काय लागतं, कशाची गरज असते, धिंगरी अळंबी वाढवण्यासाठी प्रत्यक्षात हवामान कसं पाहिजे याबद्दल चर्चा करूया. ऍक्च्युली ही धिंगरी अळंबी जी आहे ही उष्णकटिबंधीय अळंबी आहे. म्हणजे उष्ण आणि समशीतोष्ण हवामानामध्ये ही अळंबी आपल्याला घेता येते. म्हणजे आपल्याकडचं जे हवामान जे आहे ह्या हवामानामध्ये ही अळंबी अतिशय चांगली येते. याला जे तापमान लागतं हे साधारणपणे 20 ते 30 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान लागतं आणि आर्द्रता जी आहे ही साधारणपणे 65 ते 90% एवढी आर्द्रता याला लागते. नंतर आता हे जे हवामान जे आहे हे आपल्याकडं आपण जर विचार केला तर हे आपल्याकडे वर्षभर अवेलेबल असतं. फक्त विदर्भामध्ये म्हणजे आता नागपूर घ्या, चंद्रपूर घ्या, ह्या भागामध्ये नागपूर, अकोला वगैरे तिकडचा जो विदर्भातला भाग आहे यामध्ये मात्र उन्हाळ्यामध्ये काय होतं की टेम्परेचर हे फार जास्त जातं. जवळजवळ 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा हे तिथलं तापमान जे आहे ते जास्त जातं. म्हणजे साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे या महिन्याचा जर आपण विचार केला तर तिथलं तापमान जे आहे हे जास्त जातं. त्या काळामध्ये मात्र ही अळंबी त्या ठिकाणी आपल्याला चांगली घेता येत नाही. म्हणजे उत्पादन थोडंफार प्रमाणात मिळतं, परंतु ज्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळालं पाहिजे त्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळत नाही. तर त्यावेळेस आपल्याला आपण जे कूलर लावतो, जे पाण्याचे जे कूलर लावतो, ते जर कूलर लावून जर याचं उत्पादन घेतलं तर ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येतं. जेणेकरून तापमान जे आहे साधारणपणे 32 डिग्रीच्या खाली आपल्याला तापमान जर आणलं आपण तर आपल्याला याचं उत्पादन त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च, एप्रिल, मे मध्ये घेता येईल. बाकी ते वर्षभर काहीच काळजी नाही. म्हणजे पूर्ण वर्षामध्ये आपण कधी पण घेऊ शकतो. परंतु तसं जर करायचं नसेल त्याला दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे मिल्की अळंबी म्हणजे दुधी अळंबी. तर त्या ठिकाणी आपण दुधी अळंबी घेऊ शकतो. कारण दुधी अळंबी जी आहे ही दुधी अळंबी जवळजवळ 35 डिग्री किंवा 38 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत सुद्धा ती चांगली येऊ शकते. म्हणजे त्या 3 महिने आपण दुधी अळंबी घेतली तर आपला एकदा व्यवसाय सुरू केल्यानंतर ब्रेक पडत नाही. म्हणजे आपण ऑयस्टरच्या ऐवजी आपण दुधी अळंबी सप्लाय करू शकतो. हा एक आपल्याला त्या ठिकाणी हा बदल करता येईल. आता हे वेगवेगळे जाती आहेत या थोडक्यात आपण पाहून घेऊया. ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात जर चालणारी कुठली जात असेल तर ती प्लुरोटस सादर काजू. आता प्लुरोटस जी आहे, प्लुरोटस हे सायंटिफिक नेम आहे, याचं शास्त्रीय नाव आहे करडी. याला करडी अळंबी म्हणतात. करडी अळंबी म्हणजे याचा जर रंग जो आपल्याला जर पाहिला आपण तर हे बघायचे फळं ह्याच्या, हा जो दिसतोय आपल्याला हा सगळा बेड आहे, हा जो पूर्ण जे आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय या ठिकाणी हा अळंबीचा बेड आहे. आणि ह्या बेडवरती आपल्याला या ठिकाणी ही अळंबीची फळं आलेली दिसतील. तर याला एकतर फळं म्हणतात किंवा पाकळ्या म्हणतात. तर ह्या सादर काजूमध्ये ह्या ज्या बेडवरती ज्या पाकळ्या येतात अशा सिंगल पाकळ्या येतात, गुच्छ येत नाही. सिंगल पाकळ्या आपल्याला अशा बेडवरती आलेल्या दिसतील. परंतु पूर्ण असा बेड भरलेला दिसतो, उत्पादन चांगलं मिळतं. आणि ही जी अळंबी आहे ही अतिशय चविष्ट आहे. याची चव जी आहे ही अतिशय उत्कृष्ट आहे, उत्पादन चांगलं आहे आणि याची जी किपिंग क्वालिटी जी आहे ही थोडी जास्त आहे. बाकीच्या अळंबीपेक्षा ही 1 दिवस ही आपल्याला अळंबी जी आहे ही जास्त टिकते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये घेतली जाणाऱ्या अळंबीमध्ये याचा पहिला नंबर लागतो सध्या. नंतरची जी अळंबी जी आहे ती म्हणजे पांढरी अळंबी. ही याचा जो रंग जो आहे पूर्णपणे सफेद असतो. प्लुरोटस फ्लोरिडा हा पूर्णपणे
पांढऱ्या रंगाचा असतो. आणि यामध्ये पहा, मग अशी आपण काय पाहिलं, एक एक सिंगल पाकळी आपल्याला आलेली दिसते, परंतु यामध्ये आपल्याला गुच्छ येतो. अशा प्रकारचे गुच्छ आपल्याला हे बेडवरती आलेले दिसतील किंवा झाडावरती आपल्याला असे गुच्छ आलेले दिसतील. आणि गुच्छ येत असल्यामुळं त्याचं उत्पादन हे जास्त येतं. आणि ही जी पाकळीची साईज आहे ही थोडी मोठी असते, त्याच्यामुळे याचं उत्पन्न हे आपल्याला जास्त मिळतं. परंतु याच्यामध्ये एक ड्रॉबॅक असा जो आहे की ही जर बेडवरती जास्त काळ राहिली, जर वेळच्या वेळी जर काढली गेली नाही, तर ही अळंबी बेडवरच काळी पडायला लागते. आणि काढल्यानंतर, पॅकिंग केल्यानंतर जर हिची विक्री जर लवकर झाली नाही, तर ही लवकर काळी पडते. हा ह्या अळंबीमध्ये ड्रॉबॅक आहे. परंतु हा ड्रॉबॅक कुठं पाहायला मिळतो आपल्याला? हा फक्त आपल्याला ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त आहे, म्हणजे कोकण असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्र असू द्या, या भागामध्ये आपल्याला हा काळ्या पडण्याची समस्या जी आहे ही जास्त दिसते. परंतु विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये मात्र ही समस्या आपल्याला दिसून येत नाही, कारण त्या ठिकाणी मुळातच आर्द्रतेचं प्रमाण हे कमी असतं. आणि ही जात थोडंसं टेम्परेचर सुद्धा सहन करू शकते. जास्त टेम्परेचर जरी असलं तरी ही थोडी सहन करू शकते. पुढची जी आहे ती म्हणजे गुलाबी अळंबी फ्लोरोटस. त्याचा रंग असा प्रकारे गुलाबी असतो. हे सुद्धा गुच्छामध्ये येते. याचं उत्पादन सुद्धा चांगलं असतं. परंतु याचा जो ड्रॉबॅक जो आहे, शिजवल्यानंतर ही अळंबी थोडीशी रबरासारखी लागते, म्हणजे रबरी होते. थोड्याशा ताणल्या अशी जर आपण चावली दाताखाली थोडीशी रबरासारखी लागते हे. परंतु ही अळंबी थोडंसं जास्त टेम्परेचर जरी असलं, 35°C पर्यंत जर टेम्परेचर गेलं, तर ही अळंबी चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येते. याचा दुसरा एक फायदा आपल्याला पॅकिंग करताना फायदा होतो. ही एक. आणि पुढची एक जी अळंबी आहे त्याचा आपल्याला, ही जी आहे गोल्डन ऑयस्टर मशरूम. तर गोल्डन ऑयस्टर मशरूमचा रंग पहा किती छान दिसतो याचा, म्हणजे अशा प्रकारचा हा सोनेरी रंग दिसतो, सोनेरी पिवळसर रंग दिसतो ह्या अळंबीचा. आणि याचे जे पाकळे जे आहेत अतिशय पातळ असतात. अतिशय पातळ असल्यामुळे याचं उत्पादन हे आपोआपच कमी येतं. अशा गुच्छ पद्धतीने ही अळंबी येते. आणि चव अतिशय छान असते. ज्या एक डिशेस असतात, अंड्याचे जे पक्वान्न असतात, अंड्याचे जे आपण वेगवेगळे पदार्थ करतो, त्या पदार्थामध्ये जर ही मिक्स केली तर अतिशय छान लागते. आता मगाशी मी जी दाखवली गुलाबी अळंबी, ही जी गुलाबी अळंबी जी मगाशी मी दाखवली, आणि ही पिवळी जी गोल्डन ऑयस्टर मशरूम जी आहे, याचा एक असा फायदा होतो आपल्याला का ज्यावेळेस आपण अळंबीची विक्री करतो, त्यावेळेस पाकिटामध्ये दोन जर याच्या टाकल्या, 2 गुलाबी आणि 2 याच्या ह्या पिवळ्या जर पाकळ्या टाकल्या, तर ते पाकिट अतिशय छान दिसतं. त्यामुळे त्याच्याकडे आपोआपच गिऱ्हाईक जे आहे आकृष्ट होतं आणि आपल्याला विक्री करणं हे सोपं होतं. तो एक विक्री म्हणजे एक मार्केटिंगचा एक फंडा आहे तो. पुढचं जे आहे पर्ल ऑयस्टर मशरूम. याचा रंग जो आहे अगदी मोत्यासारखा असतो. ही जी अळंबी आहे याचा रंग अगदी आपल्याला मोत्यासारखा दिसेल, त्यामुळे याला पर्ल ऑयस्टर मशरूम म्हणतात. याची चव सुद्धा अतिशय छान असते, उत्पादन चांगलं असतं, गुच्छ पद्धतीने येते. साधारणपणे याच्या गुळमट चव असते. याची जी टेस्ट जी आहे, साधारणपणे आपले मसाल्याचे पदार्थ जे आहेत, दालचिनी, साधारणपणे दालचिनी एवढं गोड नसलं तरी पण साधारणपणे त्याच्या जवळ जाणारे याची अशी गुळमट याची टेस्ट लागते आपल्याला. आणि जी किपिंग क्वालिटी ही याची जाड असल्यामुळं ही चांगली आहे. काय झालं याच्यामध्ये? काय तुम्हाला दिसतंय का हे प्रेझेंटेशन? हो दिसते. शो होत नाही आता इथे. काहीतरी प्रॉब्लेम झाला दिसतंय वाटतं. तुम्हाला दिसतंय ना? पण मला इथे शो करता येत नाही ते. नाही, स्लाइड दिसून राहिली आहे ना. स्लाइड दिसते तुम्हाला? हो. पण छोटी दिसत असेल आता. हो, हे दोन पिक्चर्स आहे मशरूमचे 2. हा, 2 बाजूला 2 दिसतात ते, तर ते काहीतरी थोडा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. शो हा ठीक आहे. तर पुढचा जो प्रकार जो आहे
तो ब्ल्यू ऑस्टर. तर याचा जो लहान ज्यावेळेस अळिंबी असते, लहान फळं जे असतात, तर त्यावेळेस याचा कलर जो आहे, याचा रंग जो आहे हा थोडासा व्हायलेट असतो, व्हायलेट किंवा निळसर रंग असतो याचा. आणि ही अळिंबी सुद्धा गुच्छ पद्धतीने येते आणि अतिशय जास्त फळं लागतात. तुम्हाला या ठिकाणी स्लाइडवरून दिसेल पहा की मोठ्या प्रमाणावरती अशी गर्दी झालेली, फळांची अशी गर्दी झालेली दिसते. त्याचं उत्पादन, याच्यामुळे याचं उत्पादन जे आहे, तर मग अशी सुरुवातीला मी जी स्लाइड दाखवली आपल्याला लोटस सादर काजू, ती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घेतली जाणारी अळिंबी असं सांगितलं आपल्याला. तर गेल्या 5-6 वर्षापूर्वी आम्ही ही जात दिली, नवीन जात दिली. तर ह्या नवीन जातीची आता आम्ही जास्त प्रसार करतोय, त्याचं उत्पादन जास्त आहे आणि याची चव सुद्धा अतिशय चांगली आहे. त्यामुळं बरेचसे ग्रोवर्स आता ही जात घ्यायला लागलेले. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी 30-35% लोक आता ही अळिंबी ही घ्यायला लागलेले आहेत, कारण याची चव चांगली आहे आणि याचं उत्पादन सुद्धा सादर काजूपेक्षा जास्त आहे. पुढचं जे आहे किंग ऑयस्टर मशरूम. तर ही जी स्लाइड दिसते आपल्याला, ही किंग ऑयस्टर मशरूमची स्लाइड आहे. याचं उत्पादन आहे आतापर्यंत जे काय आपण सगळ्या स्लाइड्स पाहिल्या आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त आहे, कारण याच्या स्ट्रक्चरवरूनच आपल्या लक्षामध्ये येईल पहा की अतिशय दणकट अळिंबी आहे. याची खोडं, याची जर आपण हे खालचा स्टॉक पाहिला, स्टॉक आणि याची जर कॅप पाहिली, अतिशय दणकट आहे. त्यामुळे आपण याचं वजन जे आहे आपल्याला जास्त मिळतं आणि याचं उत्पादन जास्त मिळतं आणि याला औषधी गुणधर्म हे बाकीच्या अळिंबीपेक्षा हे जास्त आहे. अशा प्रकारे हे स्लाइड जे दिसत नाही सर, ही स्लाइड दिसत नाही स्लाइड परत एकदा. कुठल्या आता जे दाखवले ते ब्लँक दिसत आहे, ते ब्लँक दिसत आहे. हा, परत एकदा तुम्ही त्याला हे करा. आली का? ते छोट्या हा? नाही, आता नाही आलं, दिसत नाही. परत शेअर करा वाटल्यास. स्टॉप शेअरिंग करून परत शेअर करतो मी. 1 मिनिट. परत शेअर करतो मी. दिसतंय? दिसतंय का? हॅलो, हा, दिसतंय का? स्लाइड नाही दिसत आहे आता. थांबा 1 मिनिट. 1 मिनिट. माझ्याकडे तर शेअर केलेलं आहे मी. हा, 1 मिनिट. हा, आता दिसत आहे. अच्छा. हा. ठीक आहे, अशीच राहू द्या. छोट्यामध्ये दिसत आहे ते व्यवस्थित. नाही, मी आता हे केले, मोठं केले, शो केले मी. हा, दिसत आहे ब्ल्यू स्क्रीन. अच्छा. हा. ही स्लाइड मगाशी दिसत नव्हती का? हा, ही नव्हती दिसत. इथून सुरू करा तुम्ही, कंटिन्यू परत. अच्छा. ठीक आहे. तर हे जे मशरूम जे आहे, हे किंग ऑयस्टर मशरूम. हे याला किंग ऑयस्टर मशरूम का म्हटले की हा सर्व ऑयस्टर मशरूम जे आता आपण पाहिले, हा सगळ्यांचा राजा आहे. याच्या स्ट्रक्चरवरून तुमच्या लक्षामध्ये येईल, एकदम रोबस्ट स्ट्रक्चर आहे याचं वजन जे आहे, वजन सगळ्यात जास्त मिळतं आपल्याला. याचं उत्पादन जे आहे, हे सगळ्या आतापर्यंत जे आपण ऑयस्टर मशरूम पाहिले त्यामध्ये सगळ्यामध्ये याचं हे जे उत्पादन आहे जास्त मिळतं. काय स्ट्रक्चर पहा कसे दिसतं, अतिशय दणकट आहे. याचे खोड वगैरे जे आहेत, स्टॉक्स मोठाले आहे, जे कॅप्स मोठे आहे, त्यामुळे उत्पादन जास्त मिळतं आणि याचा औषधी गुणधर्म इतर अळिंबीपेक्षा हा जास्त आहे. तर हे असे अनेक ऑयस्टर मशरूमचे म्हणजे धिंगरी अळिंबीचे प्रकार आहेत. याच्यामधले कुठलीही पण जात आपण सिलेक्ट करू शकता. आतापर्यंत ज्या मी वेगळ्या जाती सांगितल्या, ह्या जातीपैकी आपण कुठलीही पण एक अळिंबीची जात सिलेक्ट करू शकता. कारण काय होतं, म्हणजे सर्व भागामध्ये सर्व अळिंबी येतील असं काही नाही. याच्यापैकी कुठली तरी 1 किंवा 2 अळिंबी ह्या चांगल्या येतात. आता आपण धिंगरी अळिंबीची लागवड पद्धत, ऍक्च्युली लागवड कशी करायची याबद्दल चर्चा करूया. तर याच्यामध्ये जो पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे
काळाची पूर्व तयारी. आता त्याला माध्यम म्हणूया आपण. तर हे जे माध्यम जे आहे किंवा सबस्ट्रेट, इंग्लिशमध्ये त्याला सबस्ट्रेट म्हणतात किंवा मराठीमध्ये याला माध्यम म्हणतात, की ज्या माध्यमावरती अळंबी वाढवली जाते त्याला सबस्ट्रेट म्हणूया. त्याला आपण सबस्ट्रेट याच नावाने मी संबोधतो, म्हणजे ते आपल्या समजायला थोडं सोपं जाईल. तर हे सबस्ट्रेट कुठलं वापरायचं, यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये, शेतामध्ये तुमचं जे जे काही वेस्ट मटेरियल असेल त्या वेस्ट मटेरियलपैकी तुम्ही कुठलंही सबस्ट्रेट जरी वापरलं तरी चालतंय. मग आपल्या शेतामध्ये काय काय मिळतं आपल्याला वेस्ट मटेरियल? त्याच्यामध्ये गव्हाचं काड असेल, भाताचा पेंढा असेल, किंवा बाजरी, ज्वारी, मका यांची ताटं असतील, किंवा सोयाबीन असू द्या, सोयाबीन, तूर, मूग, उडीद याचं कुटे असू द्या, किंवा हरभरा याचं काड असू द्या, गवत असू द्या, काय असू द्या, किंवा केळीची पानं असू द्या, केळीची खोडं असू द्या, पण वाळलेली पाहिजेत मात्र. म्हणजे आपल्या शेतामधून जे जे काही वेस्ट मटेरियल निघेल ते वेस्ट मटेरियलवरती आपल्याला अळंबी ही वाढवता येते. फक्त कसं पाहिजे, ते पूर्णपणे वाळलेले पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे. या ठिकाणी सेकंड स्लाइड सेकंड फोटो जो दिसतोय आपल्याला, अशा प्रकारचं स्वच्छ पाहिजे, काळं पडलेलं नसावं, पावसामध्ये भिजलेलं नसावं. अशा प्रकारे जर वापरला आपण तर त्याच्यावरती आपल्याला चांगली ग्रोथ मिळते. तर हे जे सध्या जे कार्ड उपलब्ध आहे हे जवळजवळ भुसा ह्या पद्धतीमध्ये मिळतं आपल्याला. गव्हाचं फक्त आपल्याला कुट्टी कसली करावी लागते? कुट्टी फक्त आपल्याला भाताची करावी लागते. भाताचा जो पेंढा असतो त्या भाताच्या पेंढ्याची फक्त कुट्टी करावी लागते. हे जे मशीन पहिल्या फोटोग्राफ मध्ये दाखवलंय त्या मशीन मधून जर आपण ते घातलं त्याचे बारीक कुट्टी होते. किंवा असं जर मशीन नसेल तर मळणी यंत्र सगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात. मळणी यंत्रातून जरी घातलं तरी त्याचा पूर्णपणे भुगा होऊन बाहेर येतो. आणि नंतर अशा प्रकारचा जो भुगा आहे हा आपल्याला वापरायचा असतो मशरूमच्या वाढीसाठी. तर तो जो भुसा जो आहे हा भुसा पहिली पायरी जी आहे हा भुसा करणे आणि तो गोणीमध्ये भरणे. ही जी गोणी या ठिकाणी या दोन लेडीज आहे गोणी भरतात या ठिकाणी दाखवतात पहा. गोणी भरताना कशी गोणी भरली दाखवतात. आणि प्लॅस्टिकची गोणी नकोय. ही जी गोणी वापरायची आपल्याला तर अशी गोणपटाची गोणी वापरायची. याला गोणपट म्हणतात, बारदन. लोकल लँग्वेज मध्ये बारदन म्हणतात याला. आता विदर्भामध्ये काय म्हणतात मला माहित नाही, परंतु शक्यतो याला बारदन किंवा गोणपट तागाचे जे गोणे असतात ते अशा प्रकारच्या गोण्या वापरायच्या की ज्याच्यामध्ये पोरेसिटी पाहिजे एकदम. आता युरियाच्या वगैरेच्या गोण्या आपण वापरतो किंवा खताच्या ज्या गोण्या आहेत त्या वापरायच्या नाही, त्याच्यामध्ये पोरेसिटी कमी असते. त्याच्यामुळे पोरेसिटी ज्या गोण्यांची जी आहे अशा प्रकारच्या ह्या ज्या गोण्या आहेत ह्या वापरायच्या. कार्ड चांगलं दाबून भरायचं. एका गोणीमध्ये कमीत कमी 10 ते 12 किलो हे कार्ड हे बसलं पाहिजे. ही झाली पहिली पायरी, काळाचा भुस्सा करणे आणि गोणीमध्ये भरणे. नंतरचं दुसरं जे आहे ते कार्ड भिजून घेणे. आता तिसरी जी पायरी जी आहे ती म्हणजे निर्जंतुकीकरण करणं. परंतु निर्जंतुकीकरण करण्यापूर्वी आपल्याला कार्ड हे भिजून घ्यावं लागतं. जर आपल्याला गरम पाणी किंवा गरम वाफेमध्ये निर्जंतुकीकरण करायचं असेल तर कार्ड हे प्री वेटिंग करून घ्यावं लागतं. आधी ते भिजून घ्यावं लागतं. तर ही जे गोण्या ज्या आहेत ह्या अशा टबमध्ये किंवा बॅरलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक 8 ते 10 तास ह्या भिजत टाकायच्या आणि नंतर 8 ते 10 तासानंतर ते बाहेर काढायचे. आणि अशा प्रकारे नंतर बाहेर काढल्यानंतर तिवईवरती किंवा उंच ठिकाणी त्या गोण्या ठेवायच्या की जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निथळून जाईल. आणि नंतर पाणी निथळून गेल्यानंतर त्याचं आपल्याला निर्जंतुकीकरण करायचंय. आता या ठिकाणी 3 पद्धती दिलेल्या आहेत बघा निर्जंतुकीकरण करण्याच्या. गरम पाणी आहे, गरम वाफ आहे आणि रासायनिक प्रक्रिया. तर ह्या तिन्ही पद्धतीने आपल्याला याच्यापैकी तिन्हीपैकी कुठल्याही एका पद्धतीने आपण निर्जंतुकीकरण हे करू शकतो. त्याची पहिली पद्धत जी आहे ती गरम पाण्याची. आता गरम पाण्यामध्ये आता हा जो ड्रम या ठिकाणी दाखवलेला आहे ह्या ड्रमच्या खाली तळाला हिटर लावलेले असतात आणि त्याचं जे तापमान जे आहे हे 80 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान याच्या पाण्याचं. साधारणपणे अर्धा ड्रम भरायचा, पूर्ण ड्रम भरायचा नाही. हा 200 लिटरचा ड्रम असतो किंवा तुम्ही याच्यापैकी जास्त मोठा जरी वापरला तरी चालेल की त्याच्या फक्त निम्म्या कॅपॅसिटीचं पाणी भरायचं आणि ते पाणी 80 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत गरम करायचं आणि त्यामध्ये नंतर ही गोण जी आहे ही बुडवायची. अशा साधारणपणे 2 गोणी ह्या ड्रम मध्ये बसतात.
पूर्णपणे त्या पाण्यामध्ये बुडायला पाहिजेत. त्या बुडवण्यासाठी त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं आणि त्याला झाकण लावलं तरी झाकण लावायचं. आणि हे जे तापमान आहे, एक तापमान पाण्यासाठी थर्मामीटर हा गरजेचा आहे. त्याचं तापमान जे आहे हे 65 डिग्रीपेक्षा पुढे पाहिजे. 65 ते 80 डिग्री सेंटीग्रेड तापमान हे आपल्याला ह्या पाण्याचं हे मेंटेन करायचे. आणि हे 1 तास त्याच्यामध्ये ही गोण्या भरून ठेवायच्या. 1 तासानंतर ते गोणी बाहेर काढायची. त्याचप्रमाणे गरम वाफ. तर गरम पाण्यासाठी आपल्याला याला हिटिंग करावं लागतं. ह्यासाठी गरम वाफेसाठी काय करावं लागतं आपल्याला, हे वाफेचं यंत्र लागतं. असं वाफेचं संयंत्र जर असेल तरच आपल्याला वाफ निर्मिती करता येते. आणि याचं कनेक्शन नंतर हा जो या ठिकाणी हा एमटी हे दिसते बघा, चौकोन दिसतोय, पेटी दिसते, ही चौकोनी पेटी दिसते या ठिकाणी. अशा प्रकारच्या चौकोनी पेटीमध्ये ही वाफ सोडली जाते. हवा बंद असते. ही जी पेटी जी आहे ही पूर्णपणे पॅक असते सर्व बाजूनी. याला नंतर वरून झाकण लावता येतं. तर अशा हवाबंद ह्या पेटीमध्ये ही वाफ सोडायची. आणि याचं तापमान सुद्धा साधारणपणे 80 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास हे मेंटेन करायचं. त्याच्यामध्ये नंतर गोण्या ठेवायच्या. ह्या जे काठ भरलेल्या ज्या गोण्या आहेत त्याच्यामध्ये ह्या पेटीमध्ये ठेवायच्या आणि ही पेटी बंद करून घ्यायची. आणि 1 तास यामध्ये ह्या उष्ण वाफेमध्ये आपल्याला त्याचं निर्जंतुकीकरण करून घ्यायचंय. अशा प्रकारे गरम पाणी आणि गरम वाफेमध्ये निर्जंतुकीकरण करायचं. आणि यासाठी आपल्याला आधी हे जे काढ आहे हे ओलं करून घेण्याची गरज असते. परंतु जर आपल्या रासायनिक पद्धतीने जर निर्जंतुकीकरण करायचं असेल तर त्याला प्री वेटिंग करून घ्यायची गरज नाही. डायरेक्ट ड्राय जे काढ आहे हे गोणीमध्ये घेऊन आपण ह्या सोल्युशन मध्ये आपण ते पोती जी आहे, जे गोण्या ज्या आहेत त्या बुडवू शकतो. तर यासाठी ह्या पाण्यामध्ये 100 लिटरचं प्रमाण या ठिकाणी दिलेले पहा. तर 100 लिटर पाण्यामध्ये 7.5 ग्रॅम कार्बनडाझिम, हे जे बुरशीनाशक आहे, कार्बनडाझिम म्हणजेच बाविस्टिन, बाजारामध्ये बाविस्टिन या नावाने मिळतं. तर हे बाविस्टिन किंवा बाकीचे अनेक नाव आहे त्याला. तर ते 7.5 ग्रॅम 100 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं. आणि 125 ते 150 मिली हे फॉर्मॅलिन, हे एक केमिकल हे घ्यायचं आणि ह्या पाण्यामध्ये ते मिक्स करायचं. पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने 2 गोण्या ह्या ज्या आहे 10-12 किलोच्या ज्या गोण्या आहेत त्याच्यामध्ये त्या पूर्णपणे बुडायला पाहिजेत. ह्या द्रावणामध्ये पूर्णपणे त्या गोण्या ह्या बुडवायच्या. अशा प्रकारे दाबून तर आपण जास्त वेळ काही ठेवू शकत नाही. म्हणून ह्या गोण्या त्याच्यामध्ये ह्या द्रावणात बुडवल्यानंतर त्याच्यावरती वजन ठेवायचं. दगड किंवा काही पण मोठं वजन तुम्ही ठेवू शकता की जेणेकरून हे पूर्णपणे द्रावणामध्ये हे बुडून राहील. आणि नंतर अशा द्रावणामध्ये बुडाल्यानंतर हा जो बॅरल असू द्या किंवा अशा प्रकारचं हे टब असू द्या, हा टब हा प्लॅस्टिकच्या पेपरने झाकून घ्यायचा आणि तो प्लॅस्टिकचा पेपर असा बाजूने बांधून घ्यायचा. कारण हे जे फॉर्मेलिन जे औषध जे आहे याच्या वेपर्स तयार होते, याची वाफ तयार होते. ही वाफ बाहेर जाता कामा नये. ही आतल्या आत ही वाफ ही कोंडून राहिली पाहिजे. त्यामुळं ही पूर्णपणे याचं जो तोंड आहे हे प्लॅस्टिकच्या पेपरने हे बांधून घ्यायचं. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये हे 16 ते 18 तास हे याच्यामध्ये पूर्णपणे बुडवून ठेवायचं. आणि 16 ते 18 तास झाल्यानंतर ह्या द्रावणामधून ही पोती बाहेर काढायची. अशा प्रकारे ही पोती ह्या द्रावणामधून बाहेर काढायची आणि असे तिवईवरती किंवा उंच ठिकाणी, कुठेही उंच ठिकाणी ठेवायचे आहे, जेणेकरून याच्यामधलं जे सगळं पाणी जे आहे हे पाणी खाली निथळून जाईल. कारण जास्त जर पाणी राहिलं तर याच्यामध्ये बी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बुरशीची वाढ होत नाही. त्यामुळं याच्यामध्ये साधारणपणे 60% फक्त आर्द्रता पाहिजे. 60% पेक्षा जास्त आर्द्रता ही यामध्ये राहता कामा नये. कुठल्याही याच्यामध्ये 60% पेक्षा जास्त आर्द्रता याच्यामध्ये राहता कामा नये. 60% पेक्षा जास्त आर्द्रता राहिली तर बुरशीची वाढ ही, मशरूमची जी बुरशी जी आहे त्याची वाढ ही अजिबात होत नाही. तर आता पुढची जी स्टेप जी आहे, आता हे झालं, आतापर्यंत आपलं निर्जंतुकीकरण झालं. निर्जंतुकीकरण करण्यापर्यंतची क्रिया ही झाली. आणि नंतर आपण निथळायला ठेवलं. म्हणजे यातलं पाणी जे आहे हे पाणी निथळण्यासाठी आपण ठेवलं. तर साधारणपणे पाणी निथळण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 तास लागतात. उन्हाळ्याचे जर दिवस असतील तर 5 ते 6 तासामध्ये पाणी पूर्णपणे निथळून जातं. 60% पर्यंत त्याच्यामधले जे मॉइश्चर जे आहे 60% पर्यंत मॉइश्चर येतं. परंतु थंडीचे दिवस असतील तर मात्र त्याला जास्त वेळ लागतो. 7 ते 8 तास लागतात. किंवा पावसाळ्यात जर असेल त्याला पूर्ण दिवस ठेवावा लागतो. त्या दिवशी आपल्याला स्पॉनिंग किंवा त्याचं बी त्याच्यामध्ये मिसळता येत नाही. ते मग आपल्याला ती जी क्रिया जी आहे बी मिसळण्याची ती दुसऱ्या दिवशी करावी लागते.
तर यासाठी आपल्याला बियाण्याची आवश्यकता आहे. तर हे बी जे आहे, हे बी आपण स्वतः तयार करू शकतो किंवा विकत घेऊ शकतो. स्वतः जर तयार करायचं असेल तर आपल्याला आपल्याकडे प्रयोगशाळा पाहिजे आणि त्या प्रयोगशाळेमध्ये आपण स्पॉनचं उत्पादन म्हणजे करू शकतो. बियाला स्पॉन म्हणतात. मशरूमचं जे जे बी आहे याला इंग्लिशमध्ये स्पॉन ह्या नावाने ओळखलं जातं. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं हे प्युअर कल्चर पाहिजे. हे जे आपल्याला डिशमध्ये या ठिकाणी दिसतंय हे प्युअर कल्चर आहे. हे स्लॅन्ट, याला स्लॅन्ट म्हणतात. नळ्या जे नलिका जी आहे त्या नलिकामध्ये किंवा ह्या ज्या बॉटल्स ज्या आहेत त्या बॉटलमध्ये हे याचं प्युअर कल्चर आहे. हे प्युअर कल्चर नंतर धान्यावर टाकलं जातं. शक्यतो याच्यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारी, बाजरी किंवा मका हे जे धान्य जे आहे ते स्टरलाइज करून घ्यावं लागतं. त्याच्यावरती अशा प्रकारे हे कल्चर टाकावं लागतं आणि नंतर त्याच्यामध्ये ती बुरशीचं वाढ होते आणि हे नंतर स्पॉन तयार होतं. तर ही क्रिया आपल्याला जास्त समजून घेण्याची गरज नाही या ठिकाणी. ती फार मोठी प्रक्रिया जी आहे त्याचं आमचं 3 दिवसाचं ट्रेनिंग असतं. स्पॉन तयार करण्याची जी प्रक्रिया जी आहे त्या 3 दिवसाचं ट्रेनिंग असतं. तर आपले जे प्रकल्प ज्यांचा जो मोठा जर असेल तरच फक्त स्पॉन निर्मिती करावी, अन्यथा स्पॉन निर्मिती करण्याची काही गरज नाही. जे छोटे छोटे प्रकल्प जे आहेत ज्यांना नवीन सुरुवात करायची त्यांनी सरळ स्पॉन हे जे लॅबोरेटरी जे आहे स्पॉन तयार करणाऱ्या ज्या लॅबोरेटरी आहेत त्यांच्याकडून विकत घ्यावं. तर अशा प्रकारे जे स्पॉन आहे कमर्शियल स्पॉन हे जे आहे कमर्शियल स्पॉन या ठिकाणी तयार करता येतं. आणि या ठिकाणी जे आता हे स्पॉन तयार करून राहिले फ्लास्कमध्ये हे मदर स्पॉन, त्याला मदर स्पॉन म्हणतात त्याला, किंवा मास्टर स्पॉन वरून नंतर हे मदर स्पॉन अशा प्रकारे तयार केलं जातं. हे सगळं मदर स्पॉन या ठिकाणी तयार केले लॅबोरेटरीमध्ये आमच्या. आणि नंतर मग ते आपण ग्रोवर्सला सप्लाय करतो. साधारणपणे 1 किलोची किंवा अर्ध्या किलोची पिशवी असते ही. अशा प्रकारे आपण ते त्यांना सप्लाय करतो. तर पुढची जी क्रिया जी आहे ती म्हणजे अळिंबीचे बेड भरणं किंवा स्पॉनिंग करणं. आता स्पॉनिंग करणं म्हणजे काय करणं की जे आपण कार्ड जे आहे, जे आपण सबस्ट्रेट जे आहे, जे सबस्ट्रेट आपण जे निर्जंतुक केले, ते निर्जंतुक केलेले सबस्ट्रेट जे आहे ते निर्जंतुक केलेल्या सबस्ट्रेटमध्ये स्पॉन मिसळणे किंवा मशरूमचे बियाणे मिसळणे या क्रियेला स्पॉनिंग म्हणतात. ही जी क्रिया आहे याला स्पॉनिंग म्हणतात किंवा थोडक्यामध्ये म्हणजे बेड भरणे. ही बेड भरण्याची क्रिया ही आपल्या नंतरची जी प्रोसिजर आहे ती बेड भरण्याची क्रिया आहे ही आपल्याला करायची. तर ती करण्यापूर्वी याच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, या काही ठराविक साईजच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्याकडे असणे गरजेचं आहे. तर यासाठी साधारणपणे 55 बाय 35 या आकाराची पिशवी, प्लॅस्टिकची पिशवी लागते. ट्रान्सपरंट पिशवी असते आणि 100 गेजची पिशवी पाहिजे. पातळ पिशवी चालत नाही आणि जाड पिशवीची काही जास्त गरज नाही. साधारणपणे 100 ते 150 गेजच्या ज्या पिशव्या असतात ट्रान्सपरंट पिशव्या पाहिजेत, पूर्णपणे ट्रान्सपरंट पिशव्या पाहिजेत. अशा 100 गेजच्या 55 बाय 35 साईजच्या पिशव्या ह्या घ्यायच्यात. आणि ही पिशवी डायरेक्ट आपण भरू शकत नाही, तर त्याला निर्जंतुक करून घ्यायचं असतं. ह्या पहिल्या फोटोग्राफमध्ये आपल्याला दिसेल की ही पिशवी जी आहे निर्जंतुक करण्याची क्रिया या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे की 2% फॉर्मॅलिनच्या द्रावणामध्ये ती आपल्याला निर्जंतुक करून घ्यायची. 2% फॉर्मॅलिनचे द्रावण म्हणजे काय, साधारणपणे 10 लिटर पाण्यामध्ये 20 ml फॉर्मॅलिन टाकायचं. 20 ml फॉर्मॅलिन टाकलं की हे 200 मिली, 10 लिटर पाण्यामध्ये 200 मिली फॉर्मॅलिन टाकायचं की हे 2% द्रावण तयार होतं. आणि यामध्ये या पिशव्या बुडून घ्यायच्यात आणि पिशव्या बुडून नंतर त्या झटकून घ्यायच्यात. आता पिशवी बुडवल्यानंतर काय होतं, त्याची बाहेरची जी बाजू आहे ती निर्जंतुकीकरण झालं. पण आपल्याला कसं आहे, आपण आतमध्ये भरणार असतो म्हणून काय करायचं, आपल्याला आतली बाजू निर्जंतुक पाहिजे म्हणून ही पिशवी उलटी करायची. ही निर्जंतुक केलेली पिशवी ही उलटी करायची, बाहेरची बाजू आत करायची आणि आतली बाजू बाहेर करायची. त्याच्यामुळे आपापच बाहेरची निर्जंतुक केलेली साईड जी आहे ही आतमध्ये जाते. आणि नंतर अशा पिशव्यामध्ये आपल्याला स्पॉनिंग करायचे किंवा अशा पिशव्या आपल्याला भरायच्यात. तर हे जे भरायचंय आपल्याला यासाठी 2% स्पॉन वापरायचे. 2% स्पॉन वापरायचे. आता ही जी पिशवी भरायची आपल्याला त्याच्यामध्ये साधारणपणे 5 किलो ओलं काढ बसतं. आता 5 किलो ओलं काढ याच्यामध्ये भरणार आहे आपण. म्हणजे 5 किलो ओलं काढ जर भरायचं असेल तर 2% प्रमाणे किती होतं, साधारणपणे 100 ग्रॅम येतं. साधारणपणे 100 ग्रॅम येतं. एका किलोला 20 ग्रॅम, 2% प्रमाणे म्हणजे एका किलोला 20 ग्रॅम हे स्पॉन येईल. स्पॉन हे 20 ग्रॅम येईल म्हणजे 5 किलोला 100 ग्रॅम स्पॉन आपल्याला वापरायचे. तर आता कसं करायचं आपल्याला हे स्पॉनिंग किंवा कशी पिशवी भरायची, तर सुरुवातीला पिशवीच्या पिशवी अशा प्रकारे सगळ्या बाजूनी मोडपून घ्यायची,
फोल्ड करून घ्यायची आणि तळामध्ये अशा प्रकारे स्पॉन टाकायचं. तळामध्ये थोडंसं असं स्पॉन टाकायचं. टाकल्यानंतर पुढची जी क्रिया आहे ती म्हणजे त्याच्यावरती साधारणपणे 2 ते 3 इंचाचा हे सबस्ट्रेट किंवा हे काड जे आपण निर्जंतुक केलंय हे काड त्याच्यावरती टाकायचे. त्याचा काडाचा थर द्यायचा. म्हणजे पहिला थर आपण दिला स्पॉनचा, दुसरा थर त्याच्यानंतर आपण जो दिलाय तो काडाचा, दुसरा जो थर दिलाय तो काडाचा, असा 2 ते 3 इंचाचा काडाचा थर त्याच्यावरती द्यायचा. नंतर परत स्पॉन टाकायचं, परत बी टाकायचं, परत काड टाकायचं, परत बी टाकायचं, परत काड टाकायचं. अशा पद्धतीने 5 थर द्यायचे. अशा पद्धतीने 5 थर द्यायचे आणि 5 थर दिल्यानंतर साधारणपणे ती पिशवी पूर्ण होते. 5 किलो कार त्याच्यामध्ये होतं. तर या ठिकाणी बघा ती पिशवी पूर्ण झालेली भरून. अशा प्रकारे बाहेर भरून सुद्धा आपल्याला हे स्पॉन दिसतं बघा. हे पांढरे पांढरे जे दिसतंय ना हे या ठिकाणी आपल्याला इथे जास्त दिसेल पहा. ज्या ठिकाणी स्पॉन दिसतंय ना, आता हे थोडी वाढ झालेली दिसते याच्यामध्ये, परंतु ही एकदम ताजी भरलेली पिशवी आहे. तर ताज्या भरलेल्या पिशवीमध्ये आपल्याला अशा प्रकारे थोडंसं व्हाईट त्या ठिकाणी हे बीज दिसेल, मशरूमचं बियाणं जे आहे असं व्हाईट बियाणं दिसेल. नंतरची जी क्रिया जी आहे प्लॅस्टिक बांधणे सॉरी ती प्लॅस्टिकच्या पिशवीचे जे तोंड आहे भरून झाल्यानंतर ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीचं आपलं जे तोंड आहे ते तोंड घट्ट बांधून घ्यायचं. घट्ट बांधल्यानंतर काय होतं, हे फक्त याला 2 फोल्ड द्यावे लागतात. एक फोल्ड दिल्यानंतर ते तोंड जे आहे थोडंसं असं उमलल्यासारखं दिसतं, आपल्याला फुलाच्या सारखं दिसतं. परंतु तसं जर ठेवलं तर त्याच्यामधून त्यामध्ये माशा वगैरे अंडी घालतात आणि त्या आळ्या ह्या आतमध्ये जातात, पिशवीमध्ये जातात. म्हणून त्याला एक डबल फोल्ड द्यायचा. एकदा बांधल्यानंतर परत ती तोंड मोडपायचं आणि दोऱ्याने परत नंतर डबल फोल्ड देऊन परत पिशवीचं तोंड हे बांधून घ्यायचं. तर हे बांधण्याची क्रिया सुद्धा अतिशय महत्वाची आहे. तर चांगल्या प्रकारे जर बांधलं गेलं नाही तर कंटॅमिनेशन होण्याची दाट शक्यता असते. तर हे बांधल्यानंतर ही जी आहे पुढची जी क्रिया जी आहे ती म्हणजे त्या पिशवीला छिद्र पाडणे. तर हे छिद्र जे पाडायचे आपल्याला हे टाचणीच्या सहाय्याने छिद्र पाडायचे. ही टाचणी अतिशय छोटी असते किंवा सुई सुद्धा जास्त जाड नको, टाचणीचे सारखी सुई पाहिजे. त्याने ह्या पिशवीच्या पूर्ण पृष्ठभागावरती म्हणजे खालची बाजू, वरची बाजू आणि बागेचा जो सगळा पृष्ठभाग जो आहे ह्या पूर्ण पृष्ठभागावरती टाचणीच्या सहाय्याने लहान लहान छिद्र पाडायचे. अशा प्रकारे साधारणपणे 30 ते 35 छिद्र ह्या संपूर्ण पिशवीवरती ही पाडली गेली पाहिजेत. आणि ही अशा प्रकारे ही पिशवी उबवणीसाठी तयार होते. आणि नंतर ही पिशवी उबवणीच्या रूम मध्ये हे ठेवून द्यायची. अशा प्रकारे ह्या ज्या पिशव्या ज्या आहेत, भरलेल्या पिशव्या ज्या आहेत, हे आपल्याला उबवणी रूम मध्ये एक तर तुम्ही असे रॅकवरती ठेवू शकता सॉरी किंवा शिंकाळ्यावरती ठेवू शकता. ही जी पद्धत आहे शिंकाळ्यावरती ठेवण्याची, या ठिकाणी आपल्याला हे सगळ्या पिशव्या शिंकाळ्यावरती ठेवलेल्या दिसतील. नायलॉन दोऱ्याच्या शिंकाळ्या असतात आणि याच्यावर जर ठेवले तर अतिशय स्वस्त पडतं. हे लोखंडी रॅक्सला हे फार महाग पडतात, हे फार स्वस्त असतात. अशा प्रकारे उबवणी रूम मध्ये या पिशव्या संपूर्णपणे ह्या ठेवून द्यायच्यात. तर ही उबवण्याची जी क्रिया आहे, बेडची उबवण्याची जी क्रिया आहे, तर हे उबवण्याच्या क्रिया करण्यासाठी जी रूम आपल्याला जी सिलेक्ट करायची, त्या रूम मध्ये हा अंधार असला तरी चालतं. म्हणजे त्या ठिकाणी उजेड असला पाहिजे असं काही नाही. थोडासा डिफ्यूज लाईट पाहिजे किंवा नसेल तरी चालतं, अंधार असेल तरी चालतं. आणि जे रूमचं जे तापमान जे आहे साधारणपणे 20 ते 30 डिग्री सेंटीग्रेड तापमान पाहिजे. आणि रूम मधली जी आर्द्रता आहे ही 60 ते 65% एवढी ही आर्द्रता या रूम मध्ये असली पाहिजे. फक्त याच्यामध्ये एक काळजी घ्यावी लागते की हे रूम बंद असते. याच्या दरवाजा वगैरे जर आपण लावून ठेवत असो तर ही रोज सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास तो दरवाजा उघडून ठेवायचा. कारण याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतं. कारण याची रिस्पिरेशन जे आहे, श्वासोच्छवास या बेड मधला जो आहे हा चालू असतो कंटिन्युअसली. त्यामुळे CO2चे जे प्रमाण जे आहे, कार्बन डायऑक्साईडचे जे प्रमाण जे आहे हे त्या रूम मध्ये फार वाढतं आणि याच्या वाढीवरती परिणाम होतो. त्यामुळं रोज सकाळ आणि संध्याकाळ हे 1-1 तास दरवाजा उघड ठेवायचा, जेणेकरून दरवाजा आणि खिडक्या उघड्या करायच्या की जेणेकरून यातला CO2 जो आहे तो वायू सगळा निघून जाईल. अशा पद्धतीने जर आपण हे बेड ठेवले तर साधारणपणे 15 ते 18 दिवसामध्ये अशा प्रकारचे हे जे बेड आहेत हे बेड तयार होतात. आता सुरुवातीला आपण भरलेले बेड पाहिले कसे होतात. सुरुवातीला ज्यावेळेस आपण भरतो बेड
तो कसा असतो, तो अशा प्रकारे दिसतो. हा जो बेड आहे, सोन्याचा भरलेला बेड, याच्यामध्ये आपल्याला अजिबात पांढरा दिसत नाही. बघा हा, याच्यामध्ये फक्त आपल्याला हे कार्ड दिसतंय किंवा हा सबस्ट्रेट दिसतोय. परंतु 15 ते 18 दिवसानंतर मात्र हे पूर्णपणे बेड जो आहे हा असा पांढरा दिसायला लागतो. कारण याच्यामध्ये जे आपण मशरूमचं किंवा अळिंबीचं जे बियाणं टाकलेलं आहे, त्या बियाण्यावरची जी बुरशी जी आहे ती पूर्णपणे अशा ह्या बेडमध्ये ती पूर्णपणे ही वाढते. आणि हे जे काड आहे पूर्ण काढावं वाढल्यामुळे ते एकमेकाला धरून ठेवतं. आणि ही पिशवी जरी काढली नंतर तरी त्याला एक प्रकारच्या गुळाच्या ढेपेसारखा आकार येतो आणि तो फुटत नाही. अतिशय असा कॉम्पॅक्ट असा हा बेड तयार होतो. आता ही उबवणीची क्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही ग्रोईंग रूम मध्ये न्यावं लागतं. त्याला 2 प्रकारच्या रूम लागतात. एक म्हणजे आधीची जी झाली ती उबवणीची रूम झाली आणि नंतरची जी ग्रोईंग रूम जी आहे ही ग्रोईंग रूम. अशा ग्रोईंग रूम म्हणजे तुम्ही शिंकाड्यावर पण ठेवू शकता आणि ह्या रॅकवरती पण ठेवू शकता. तर ह्या ग्रोईंग रूमची जी कशा प्रकारची ग्रोईंग रूम पाहिजे, तर ग्रोईंग रूम अशा पद्धतीने पाहिजे की त्या ठिकाणी प्रकाश आला पाहिजे. म्हणजे जास्त प्रकाश नको, डिफ्यूज लाईट, मंद प्रकाश या ठिकाणी तुम्हाला दिसेल पाहिजे. या ठिकाणी मंद प्रकाश हा लाईट येतोय. या इकडनं सुद्धा असा मंद लाईट याच्यामध्ये आतमध्ये येतो. आणि अशा प्रकारची योजना पाहिजे की एका बाजूनी ही हवा आली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनी हवा निघून गेली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी उबवणीनंतरची जी क्रिया जी आहे, म्हणजे ज्यावेळेस मशरूम येण्याची जी क्रिया आहे त्या रूम मध्ये मात्र आपल्याला लाईट पण म्हणजे डिफ्यूज लाईट लागतो आणि हवा पण लागते. अशा प्रकारे ही रूम पाहिजे. तर ह्या रूम मध्ये ठेवताना ही पिशवी पूर्णपणे काढतात. पिशवी ह्या बेडवरची जी पिशवी जी आहे ही पिशवी पूर्णपणे ही काढून टाकायची आणि अशा प्रकारचे बेड जे आहे ते मांडणीवरती मांडायचे. 2 बेडमध्ये साधारणपणे 8 ते 9 इंच अंतर हे राहिलं पाहिजे. कारण याला फळं आल्यानंतर ते एकमेकाला फळं टेकली नाही पाहिजे आणि आपल्याला फळं काढायला सुद्धा सोपं गेलं पाहिजे. आता ह्या रूम मध्ये सुद्धा जे तापमान जे आहे साधारणपणे 25 ते 28 डिग्री सेंटीग्रेड तापमान पाहिजे. आणि याची जी आर्द्रता जी आहे ही 80% जास्त पाहिजे. 80 ते 90% पर्यंत आर्द्रता पाहिजे. परंतु 95% आर्द्रता ही जास्त जाता कामा नये. तर असे बेड जर आपण ओपन करून ठेवले तर साधारणपणे एक 3 ते 4 दिवसामध्ये याला पिनडी यायला सुरुवात होते. आता हे खालच्या लाईनवरचे जे बेड दिसतात बघा आपल्याला, हे खालच्या लाईनवरचे जे बेड जे आहेत त्याला आपल्याला बारीक बारीक पिन हेड आलेले दिसतात. कदाचित तुमच्याकडे जर मोबाईल वगैरे जर कोणी जर पाहत असाल तर हे बारीक बारीक पिन हेड आलेले दिसणार नाहीत. पुढच्या स्लाइड मधले जे आहे ते दिसतील आपल्याला. साधारणपणे 3 ते 4 दिवसामध्ये ह्या बेडला बारीक बारीक अंकुर येतात. बारीक बारीक अंकुर आलेले दिसतात. तर याच्यामध्ये अंकुर अवस्थेपेक्षा थोडीशी पुढची स्टेज झाली अंकुर आल्यानंतर. आणि पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मात्र ही फळं पूर्णपणे काढणीस तयार होतात. आता हा जो दुसरा फोटोग्राफ जो आहे याच्यामध्ये ही जी फळं अगदी पहा आपल्याला पूर्णपणे तयार झालेली फळं आहेत. पूर्णपणे ही फळं या ठिकाणी तयार झालेली आहेत आणि काढणीसाठी ही फळं तयार झालेली आहेत. तर अशा प्रकारची जी फळं ही आपल्याला काढावी लागतात. आता यामध्ये एक बाब जी आपल्याला सांगायची राहिली या ठिकाणी, ही जी क्रिया जी आहे ग्रोईंग रूम मधली जी क्रिया जी आहे बॅगा ओपन केल्यानंतरची जी क्रिया आहे, तर हे पहिल्या दिवशी हे बेड अतिशय ओले असतात कारण पिशवीमध्ये असतात. ते पिशवी काढल्यानंतर ते बेड पहिल्या दिवशी अतिशय हाताला ओले लागतात. परंतु मात्र दुसऱ्या दिवशी लगेच सुकून जातात. म्हणून ह्या बेडवरती पहिल्या दिवशी पाणी मारण्याची आवश्यकता नाही. परंतु दुसऱ्या दिवसापासून मात्र पाणी हे बेडवरती मारलं पाहिजे. तर हे पाणी कशाने मारायचं, तर हे पाणी मारण्याची जी क्रिया जी आहे ही आपल्याला पाठीवरचा जो पंप असतो त्या पंपाने किंवा फवारणी पंप जो असतो त्या फवारणी पंपाने किंवा हात पंपाने याच्यावरती आपल्याला पाणी मारायचं. किंवा पंप जर नसेल तर डायरेक्ट आपल्या नळाची तोटी असते त्याला पाईप लावायचा आणि पाईपाला पुढं जे झारीचं तोंड असतं ते झारीचं तोंड पाईपाला पुढे लावायचं आणि त्यांनी पाणी मारायचं. पण जास्त पाणी बसणार नाही हे काळजी घ्यायची. थोडंसं हलकं पाणी मारायचं. हा बेड ओला राहिला पाहिजे. आता किती पाणी मारायचं, किती वेळा पाणी मारायचं, आता याच्यामध्ये पाणी मारण्याची जी क्रिया जी आहे, आता पावसाळ्यामध्ये ह्या बेडला पाणी जे मारायचं आपल्याला पावसाळ्यामध्ये हे एकदा जरी पाणी मारलं तरी पुरेसं होतं. ह्या बेडला एकदा जरी पाणी मारलं तरी पुरेसं होतं. परंतु थंडीच्या दिवसामध्ये याला साधारणपणे 2 ते 3 वेळा पाणी मारावं लागतं. आणि उन्हाळ्यामध्ये मात्र याला बेडला कधी कधी 4 ते 5 वेळा सुद्धा पाणी मारावं लागतं. कारण उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळं हे लवकर बेड कोरडे होतात. बेड जर जास्त कोरडे झाले तर त्याला फळं येत नाहीत.
हे बेड हे ओले राहिले पाहिजेत आणि ओले राहिले तरच त्याला फळं ही चांगले येतात. त्यामुळे असे सीझन प्रमाणे पाणी किती वेळा मारायचं हे आपण ठरवायचं. तर हे मी मग सांगितलं साधारणपणे 3 ते 4 दिवसात त्याला पिरियड्स येतात, अंकुर येतात. नंतर पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये अशा प्रकारचे फळं येतात आणि ही फळं नंतर आपण काढून घ्यायची. आता फळं काढताना उपटून नाही घ्यायचं. हे बेडवरती जी फळं दिसतात आपल्याला ही उपटून घ्यायची नाहीत. जर उपटून घेतली त्या ठिकाणी बेडवरला खड्डा पडतो, तर त्या ठिकाणी हार्वेस्टिंग कसं करायचं किंवा त्याची काढण्याची जी क्रिया आहे ती कशी करायची, ही फळं पिळायची. दोन बोटामध्ये फळं धरून ते पिरगाळायचं, आपोआप तुटतं ह्या बेडपाशी. आता हे फळ जर आपल्याला काढायचं असेल तर जर पिरगळलं तर आपोआप त्या ठिकाणी ते तुटून येतं, बेडला खड्डे पडत नाही. असं आपण जर उपटून काढलं तर त्या ठिकाणी खड्डे पडतात. तसं करायचं नाही. एका वेळेस बेडवरचे सगळे फळं काढून घ्यायची, बेडवरती काही फळं ठेवायची नाही. एका वेळेस सगळे फळं काढून घ्यायची. साधारणपणे बेडवरची पिशवी काढल्यानंतर साधारणपणे 6व्या ते 7व्या दिवशी फळं काढायला येतात आणि त्यावेळेस ही फळं सगळं काढून घ्यायची. नंतर फळं काढल्यानंतर या तिसऱ्या फोटोग्राफ मध्ये दाखवले पहा, या बेडवरनं हात फिरवायचा, त्याला जी खोडं राहिली असतील, त्याला जी अळिंबीची खोडं राहिली असतील ती खोडं पूर्णपणे ते बेड असा खरवटवून, हा बेड पूर्णपणे हाताने खरवटवून त्याच्यावरची ती खोडं किंवा जे काड थोडंफार उपसलं असेल ते काढून टाकायचं आणि परत त्याला पाणी मारायचं. परत त्याला पाणी मारत राहायचं 8 ते 10 दिवस. परत त्याला 8 ते 10 दिवसानंतर परत त्याला फळं येतात. परत ती फळं पहिल्याप्रमाणेच काढून घ्यायची. परत तो बेड खरवटायचा आणि त्याला परत पाणी मारायचं आणि परत त्याला 8 ते 10 दिवसानंतर तिसरा बहार येतो. तर अशा पद्धतीने पहिला बहार, दुसरा बहार आणि तिसरा बहार असा हा 8-10 दिवसाच्या अंतराने हा बहार येत राहतो. परंतु याला फळांची संख्या जी आहे ही मात्र भिन्न असते. पहिला जो बहार येतो तो पहिल्या बहारामध्ये 50% उत्पादन आपल्याला मिळतं, दुसऱ्या बहारामध्ये 30% उत्पादन मिळतं, तिसऱ्या बहारामध्ये साधारणपणे राहिलेलं 20% उत्पादन जे आहे ते मिळतं. तर अशा पद्धतीने आपल्याला या तिन्ही बहारां मिळून साधारणपणे 1 किलो वाळलेल्या काडापासून साधारणपणे 750 ते 800 किंवा जास्तीत जास्त 850 ग्रॅम एवढं उत्पादन मिळतं. म्हणजे 5 किलोचा एक जो बेड आहे, हा 5 किलोचा एक जो बेड आहे हा 2 किलो वाळलेल्या काडापासून तयार झालेला असतो. वाळलेल्या काडापासून साधारणपणे 2.5 पट त्याचं वजन वाढतं ओला केल्यानंतर. तर 2 किलो ह्या 5 किलोच्या बेड पासून साधारणपणे आपल्याला 1.5 किलो उत्पादन हे आपल्याला मिळतं. अशा प्रकारे या प्रत्येक बेड पासून 1.5 किलो आपल्याला उत्पादन मिळेल. आता ही जी काढण्याची क्रिया झाल्यानंतर साधारणपणे मी आपण सांगितलं साधारणपणे 7व्या-8व्या दिवशी फळं ही काढली गेली पाहिजेत. जास्त ओव्हर मॅच्युअर होऊन द्यायची नाही. जास्त ओव्हर मॅच्युअर जर झाले तर त्याच्या कडा ह्या वळतात, कडा जे आहे ते वळतात, मध्ये वळतात आणि या फळांना चिरं जातात. त्याची क्वालिटी खराब होते, पूर्णपणे फळ हे वळून जातं. त्यामुळे ही फळं, ही जी स्टेज आहे सपाट अवस्था जी आहे, या स्टेजला ही फळं ही काढली गेली पाहिजेत. क्वालिटी फार महत्वाची असते. आता याचं पॅकिंग कसं करायचं? पॅकिंग आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये करू शकतो किंवा प्लेटमध्ये करू शकतो. पॅकिंग करताना फक्त 200-200 ग्रॅमचं पॅकिंग करायचंय. 200-200 ग्रॅमचं जे पॅकिंग आपल्याला जे करायचंय ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये करायचं. तर ते प्लॅस्टिकच्या पिशवीला आधी छिद्र पाडून घेतले पाहिजे. जर छिद्र पाडलं नाही जास्त काळ ते वरच्या थरामध्ये जी दर्शनी बाजू आहे त्या दर्शनी बाजूंमध्ये 2 पाकळ्या ज्या आहेत त्या गुलाबी रंगाच्या, 2 पाकळ्या ज्या आहेत त्या पिवळ्या रंगाच्या जर टाकल्या तर ते अतिशय चांगलं दिसतं. म्हणजे तुमचं ते पनेट असू द्या, पनेट जे आहे पनेट बऱ्याचशा जणांनी पाहिलं असेल. स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये ज्या बॉक्समध्ये येते त्या बॉक्सला पनेट म्हणतात. प्रॅक्टिसचं जे बॉक्स असतं तर त्या बॉक्समध्ये 200 ग्रॅम, ते थोडंसं याला मोठं बॉक्स लागतं, ते 200 ग्रॅम त्या बॉक्समध्ये भरलं आणि वरच्या बाजूला असे आकर्षक रंगाच्या जर अळिंबी टाकले अतिशय छान दिसतं आणि गिऱ्हाईक त्याच्याकडे चांगल्या प्रकारे आकृष्ट होतं. आणि हे जे पनेट आणि जे किंवा जे प्लॅस्टिकच्या पिशव्या जे आहेत त्याच्यामध्ये जर आपण याचं जे पाम्पलेट जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचे पाककृतीचे जर टाकले
पामफ्लेट तयार करून ते अतिशय चांगलं होतं. बऱ्याच जणांना याची मशरूम कशा प्रकारे याचं अन्न म्हणजे कशा प्रकारे करायचं, याच्या कुठल्या कुठल्या पाककृती करायच्या हे माहीत नसतं. त्यामुळे जर त्याच्यामध्ये जर असं एखादं छोटंसं पाककृती जर पामफ्लेट जर टाकलं, त्याप्रमाणे लोकांना पाककृती ह्या करता येतील. तर हे सुरुवातीपासून तर पॅकिंगपर्यंत हे मी आपल्याला मशरूम कसं वाढवायचं, कसं पॅकिंग करायचं याबद्दल मी आपल्यावर चर्चा केली. तर या व्यतिरिक्त मशरूम जे ग्रोईंग आहे, म्हणजे मशरूमचं उत्पादन घेणं हा एक व्यवसाय झाला. परंतु काही लोकांच्या व्यावसायिकांच्या असं मनामध्ये असतं की मला मशरूमचं उत्पादन घ्यायचं नाही, मला बाकीचे मशरूम रिलेटेड काय व्यवसाय करता येतील. तर त्याच्यामध्ये आपल्याला मशरूम उत्पादना व्यतिरिक्त तो एक स्वतंत्र व्यवसाय होईलच. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला औषधी अळिंबीचं उत्पादन घेता येईल. मग अशी मी आपल्याला दाखवलं गॅनोडर्मा आहे, तर ते एक आहे, शिताके मशरूम आहे. असे जे औषधी मशरूम जे आहे त्याचं उत्पादन घेता येईल. परंतु ते कधी औषधी कंपन्यांशी जर आपण टायअप केला तर औषधी कंपन्यांबरोबर टायअप करून आपल्याला अशा औषधी मशरूमचं उत्पादन घेता येईल. किंवा स्पॉन प्रोडक्शनचं बियाणे मशरूमचं बियाणे उत्पादन याचा सुद्धा एक स्वतंत्र व्यवसाय करता येईल. आपल्या स्वतःसाठी पण बियाणे वापरता येईल आणि दुसऱ्यासाठी सुद्धा ते विकता येईल, तो एक व्यवसाय करता येईल. किंवा दुसऱ्यांनी जो माल तयार केलाय, दुसऱ्यांनी जे मशरूमचं उत्पादन केले त्याची सुद्धा आपल्याला विक्री करता येईल, तो एक आपल्याला व्यवसाय करता येईल. किंवा कच्चा माल, यासाठी अनेक प्रकारचा कच्चा माल लागतो. त्याच्यामध्ये सबस्टेट मग मी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचं सबस्टेट घ्यायला लागतं, म्हणजे कार्ड लागतं वेगवेगळ्या प्रकारचे. ते कार्ड सप्लाय करायचा व्यवसाय आपल्याला करता येईल. किंवा केमिकल्स जे लागतात ते केमिकल सप्लाय करता येतील. किंवा त्यासाठी लागणारे जे काही ड्रम्स असतील किंवा काही जे साहित्य लागतं, पंप असेल किंवा बॉयलर्स असतील ते आपल्याला सप्लाय करता येईल. अशा प्रकारचा तो जो व्यवसाय आहे तो सुद्धा आपल्याला करता येईल. किंवा प्रक्रिया उद्योग किंवा अळिंबीपासून जे वेगवेगळे पदार्थ जे आहेत, जे बाय प्रोडक्ट जे आहेत ते करता येतील. पावडर करून विकता येईल, अळिंबी वाळून विकता येईल. किंवा त्याचे जे रेडी टू ईटचे प्रोडक्ट जे आहेत, व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट जे आहेत ते करता येतील. व्हॅल्यू ॲडेड अनेक प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला करता येतात. समजा आपल्याला 200 ग्रॅम किंवा 1 किलो मशरूम पासून जर आपल्याला 100 रुपये जर मिळत असेल, ते जर तुम्ही व्हॅल्यू ॲडेड जर प्रोडक्ट केले त्यापासून अगदी 400-500 रुपयापर्यंत सुद्धा आपल्याला अर्निंग करता येतं. असे अनेक प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट जे आहेत हे सुद्धा आपल्याला करता येतील. तर मशरूमचा जो स्वतंत्र व्यवसाय उत्पादनाचा त्याच्या व्यतिरिक्त हे असे अनेक प्रकारचे आपल्याला व्यवसाय सुद्धा याच्यामध्ये आपल्याला करता येतील. तर हे मला जे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये जे काही सांगायचं होतं हे मी आपल्याला सांगितलेलं आहे. याच्याबद्दल जर काही कोणाला जर प्रश्न असतील तर मला वाटतं विचारायला काही हरकत नाही. मी माझी पीपीटी मी बंद करतोय आता. हो, शेअर स्टॉप करून घ्या. हा, शेअर स्टॉप करून घ्या. शेअरिंग मी स्टॉप करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. हा बोला. हॅलो. खूप खूप धन्यवाद आपले. फारच सुंदर आणि विस्तृतपणे आपण माहिती दिली. ते काही प्रश्न होते लोकांच्या मनात ते सगळे तुमच्या या प्रेझेंटेशन मध्येच म्हणजे येऊन गेलेले आहे. आणि आपण आपल्या वैयक्तिक अडचणी असतानाही ग्रामीण प्रतिष्ठानला वेळात वेळ काढून हे आपली माहिती सादर केली आणि याचा लाभ निश्चितच आमच्या सगळ्याच लोकांना होईल मला विश्वास वाटतो. मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. मी पण आपले आभार व्यक्त करतो. त्यातल्या त्यात श्रीमती राव मॅडम आणि प्रशांत बुजोने यांनी मला फार सहकार्य केलं. मला याच्यामधलं काहीच माहित नव्हतं. मी पहिल्यांदा फेसबुकवरती लेक्चर दिले, कारण आतापर्यंत मी बरेच लेक्चर दिले परंतु फेसबुकवरती कधीच मी लेक्चर दिलं नव्हतं, कारण याच्यावर कसं द्यायचं काहीच माहित होतं. पण तुमच्याकडनं मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर मला शेअर करता आलं. माझे जे व्ह्यूज आहेत हे मला शेअर करता आले. त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. निश्चित. आणि आपण जर आपला ईमेल किंवा फोन नंबर शेअर करू शकत असाल तर ते म्हणजे कोणाला जर काही माहिती पाहिजे असल्यास त्यांनाही मदत होईल. हो चालेल ना. माझा नंबर तर तुमच्याकडे आहेच आहे.
हो, आपण माझा फोन इथं सांगू शकता अच्छा याच्यामध्ये किंवा ईमेल सांगा. माझा ठीक आहे. माझा फोन नंबर आहे 9850726198. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर धन्यवाद. आहे. आणि धन्यवाद. आणि माझा जो मेल आय डी जो आहे तो AP गायकवाड, AP A फॉर ॲपल, P फॉर पॅरट, गायकवाड GAIKWAD, AP गायकवाड @redmail.com. धन्यवाद सर, धन्यवाद. एक प्रश्न आहे सर, एक विशाखा मॅडमचा प्रश्न आहे हा. मिनिमम किती कॅपिटल लागते? अच्छा. आता याच्यामध्ये मिनिमम किती कॅपिटल लागतं, आता हे आपल्याकडे काय सुविधा उपलब्ध आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. तर आपल्याकडे जर काहीच सुविधा उपलब्ध जर नसतील, काही सुविधा जर उपलब्ध नसतील, तर मध्ये अगदी शेड बांधण्यापासून जर आपल्याला करायचं असेल, तर साधारणपणे मी परत त्याचं एस्टिमेट केलं आणि काही लोकांना सप्लाय केलं, तर साधारणपणे एक 1.5 लाखापर्यंत खर्च येतो. कारण तो शेडचाच मेन खर्च आहे. शेडचा म्हणजे किंवा रूमचा जो मेन खर्च जो आहे तो त्याच्यामध्ये तोच रूमचा किंवा मेनचा हा मेन खर्च येतो आणि बाकीचा काही खर्च येत नाही. परंतु जर आपलं शेड तयार असेल किंवा 10 बाय 10ची जरी खोली आपल्याकडे असेल, अगदी 10 बाय 10च्या खोलीपासून सुद्धा आपण याचं प्रोडक्शन हे चालू करू शकता. मग त्यावेळेस जो खर्च जो आहे तो अतिशय नगण्य खर्च येतो. तुम्ही अगदी 4-5 हजार रुपयापासून सुद्धा चालू करू शकता. म्हणजे याला खर्च कशासाठी येतो, जे आपण सबस्ट्रेट वापरत असतो, कार्ड जे वापरतो आपण त्याला फक्त खर्च येतो. कार्ड आणि केमिकल्स अतिशय किरकोळ लागतात, त्याला जास्त केमिकल्स लागत नाहीत. आणि काही ड्रम्स वगैरे काय असतील ते, म्हणजे हार्डली एक 4 ते 5 हजार रुपयामध्ये आपण सुरू करू शकतो. अजून काही प्रश्न वगैरे आहेत का? धन्यवाद सर. विशाखा मॅडमला उत्तर मिळालं असेल. पुन्हा एकदा आपले मी आभार व्यक्त करतो.